सर्वांच्या वतीने संदेशजी साळवी यांना विनंती करते की त्यांनी त्रिशरण ग्रहण करावे. संदेश साळवीजी. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. त्रिशरण नमन. अर्हं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमस्सामि. तीसरा, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद संदेशजी. अगदी सुंदररित्या आज आपण त्रिशरण ग्रहण केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आमच्या सहकारी वनिता गमरे यांना विनंती करेल की त्यांनी आजचे मार्गदर्शक आपले दयानंदजी मिसाळकर सर यांचा आपला थोडक्यात परिचय सर्वांना करून द्यावा. वनिता गमरे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. धम्मसाखाच्या समूहातील सर्व उपस्थित उपासक उपासिका व आयोजक यांना नमो बुद्धाय, जय भीम. धम्मपद गाथा व अट्टकथा व्याख्यान मालिकेतील व्याख्यान क्रमांक 29 यासाठी आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक लाभलेले आहेत आयुष्यमान दयानंद मिसाळकर सर. सरांचा परिचय पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक असा आहे. सर नेट क्वालिफाईड व MA पाली झालेले आहेत आणि त्यांनी नॅशनल व इंटरनॅशनल सेमिनारमध्ये बौद्ध धर्मातील देव, यक्ष, नाग यावर आपले शोध निबंध सादर केलेले आहेत. त्यापैकी प्रमुख आहेत डिवाइन नाग as a dependent in the Buddhist literature, Sri Lanka, presented by 2013. Buddha Ghost literature, layperson guide to understand the non-human identity, Sri Lanka, 2016. An introduction to Yaksha to Jataka as a national conference, Aurangabad. Brahma in the Buddhist literature as a state conference, Pune. मुख्यत्वे करून सरांचं धम्मपद व जातक यावर प्रभुत्व व कल आहे, त्यामुळे धम्मपद व जातक शिकावे तर सरांकडून.
अशी त्यांची खासियत आहे. संपूर्ण धम्मसाखरच्या समूहातर्फे मी विनंती करते की सरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावे. आजचे मार्गदर्शक आयुष्यमान दयानंद मिसाळकर सर. नमो बुद्धाय. धम्मसाखरच्या समूहाचे जे आयोजक आहेत त्यांचे मी फार फार आभार मानतो. त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे या दोन गाथा समजून सांगण्याची. आणि पीपीटी साठी ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यात नयना तांबे आहे, अर्चना मॅडम आहे, नलिनी मॅडम आहे. खूप खूप मेहनत केली सगळ्यांनी. आपली जी पुढची जी कथा आहे महाकसप थेर सद्दी विहारक वक्त, ही एक कथा जी आहे, दोन्ही कथा आजच्या ज्या दोन्ही कथा आहे खूप शॉर्ट आहेत. खूप म्हणजे कमी माहिती आहे त्यात. फक्त त्या रोजच्या जीवनात किती उपयोगी पडतात ते आपण कथा सांगताना किंवा त्यातल्या पीपीटी बघताना आपल्या लक्षातच येईल. दैनंदिन जीवनात कसे लोक असतात आपल्या आजूबाजूला, जे की पूर्वी पण होते आणि आता पण आहे. आपल्याला त्यांची अनुभूती आता मिळेल. चरंचे नादिगच्छेय सेयं सदीसमत्तनो एकचर्यं दळहं कैरा नथी बाले सहायता. चालताना स्वतःपेक्षा श्रेष्ठ किंवा स्वतःसारखा सोबती न लाभल्यास खंबीरपणे एकाकी चालावे, पण मूर्खाची संगत करू नये. पुत्तामथी धनमथी इति बालो विहन्यति अत्ता हि अत्तनो नथी कुतो पुत्ता कुतो धनं. माझा पुत्र माझी संपत्ती म्हणत अज्ञानी माणसे दुःखी होतात. आपण स्वतःचे नसतो तर कसला पुत्र, कसली संपत्ती. महाकश्यप थेर आपल्याला माहित आहे की खूप सिनियर, जे एकदम सिनियर मधले जे थेर होते त्यातले महाकश्यप थेर होते. त्यांचे 2 सहायक होते. तर एक सहायक आहे ना, त्यांना खूप सेवा करायचे त्या महाकश्यप थेरांची. त्यांना तोंड धुवायला गरम पाणी द्यायचे किंवा दात घासायला जे काडे असतात त्या द्यायचे. आंघोळीला पाय धुवायला पाणी द्यायचे, गरम पाणी. ही सगळी सेवा ते करायचे. मात्र दुसरा जो सहायक होता तो काहीही काम करत नव्हता, पण असं दाखवायचं की त्याने स्वतः ते काम केलेलं आहे. म्हणून म्हणजे या पहिल्या सहायकानं जर काही गरम पाणी ठेवलं की हा दुसरा सहायक बघायचा की गरम पाणी झालेलं आहे. मग आपल्या महाकश्यप थेरांकडे जायचे आणि सांगायचे की आंघोळीला गरम पाणी ठेवलेलं आहे, आंघोळीला चला म्हणून. आणि म्हणजे तो असं दाखवायचं की त्यानेच गरम पाणी ठेवलेलं आहे, काय चूल पेटवलेली आहे, लाकडं टाकलेलं आहे, जे काही कर्म करायचे असतील ते त्याने केलेले आहेत असं नेहमी दाखवायचा. तर पहिल्या सहायकाला वाटतं हा काम तर काही करत नाही, पण सगळं तयार झाल्यावर हा स्वतः तिथे जातो थेरांकडे. तर एक दिवस तो काय करतो, याला मी धडा शिकवतो म्हणून तो पहिला सहायक काय करतो, पाणी गरम करतो आणि नंतर ते पाणी गरम झाल्यावर ते लपून ठेवतो दुसरीकडे आणि दुसरं पुन्हा एक भांड ठेवतो, त्यात थोडंसंच पाणी ठेवतो असं त्यात असं, आणि चुलीवर ठेवतो तो आणि ते उकळते ते थोडंसं पाणी असल्यामुळे. तर हा दुसरा सहायक जो आहे आयत्या पिठावर रेघोटा मारणारा, तो बघतो की वाफ येऊन राहिली पाण्याची. ते थेरांकडे जातात आणि सांगतात की आचार्य आंघोळीची व्यवस्था झालेली आहे, गरम पाणी हे करतं. तर थेर म्हणतात ठीक आहे. तर हा जो दुसरा सहायक आहे, जो आयता काम न करणारा, तो बघतो ते पाणी घ्यायला जातो तर त्यात पाणीच नसतं, थोडंसंच पाणी असतं, लोटाभर पाणी असतंय. मग त्याला वाटतं अरे काय करावं. मग तो पुन्हा म्हणजे चुलीत लाकडं टाकतो आणि ते पाणी गरम करायला ठेवतो. मग थेर इकडे वाट बघतात, म्हणतात अरे यानं तर सांगितलं पाणी गरम आहे आणि नंतर तर पाणी आणत नाही. मग तो पहिला सहायकानं ज्यानं पाणी लपून ठेवलं होतं तो स्वतः महाथेराकडे जातात आणि त्यांना आंघोळीला ते पाणी देतात.
मग ते थेरांच्या लक्षात येत आहे की यार पाणी तर पहिल्याने गरम केलं आणि दुसरा असंच म्हणजे हवेत सांगतोय क्रेडिट घेण्यासाठी. तर थेर त्यांना सांगतात की जे प्रवज्जित व्यक्ती आहे त्यांना असं खोटं बोलू नये, असं वागणं, असं बोलणं बरोबर नाही आहे, असं कृत्य बरोबर नाही आहे. या गोष्टीचा खूप राग येतो या दुसऱ्या सहायकाला. साधं थोड्याशा पाण्यासाठी मला थेर असे बोलले आणि ते क्रोधित होतात. दुसऱ्या दिवशी थेरासोबत पिंडपातासाठी जायचं असतं दोन्ही सहायकांना. तर हा जो दुसरा सहायक असतो तो क्रोधामुळे काही जातच नाहीये त्यांच्यासोबत पिंडपातासाठी. नंतर एकदा काय होतं की आपलं महाकश्यप थेर आणि पहिला सहायक काही कामासाठी दुसऱ्या गावात जातात. तर हा जो दुसरा सहायक आहे हा पिंडपातासाठी त्या जो नेहमीच्या गावात जातो. तर ते लोक विचारतात त्यांना थेर आले नाहीये, महाकश्यप थेर आले नाही. तर हा सांगतो की ते आजारी आहेत. हा खोटं बोलतो त्यांना की ते आजारी आहेत. तर मग ते लोक म्हणतात की मग थेरांसाठी भोजन घेऊन जावं, काय पाहिजे सांगा. तर हा आहे ना काही चांगल्या चांगल्या वस्तू त्या लोकांना सांगतो भोजनासाठी, म्हणजे डिमांड करतो तो ऍक्च्युली, आणि ते पण महाथेरांच्या नावावर. आणि ते भोजन घेतो आणि रस्त्यात जेवून मोकळा होतो तो. तर थेर तर दुसऱ्या गावी गेलेले असतात. नंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा ते थेर पुन्हा पिंडपातासाठी जातात, तर लोक म्हणतात त्या गावातले, थेर तुमची तब्येत कशी आहे, काय काल तुम्ही आले नाही, आम्ही तुम्हाला भोजन पाठवलं होतं. तर थेरांच्या लक्षात येत आहे की आपल्या या दुसऱ्या सहायकानं काहीतरी गडबड केलेली आहे, खोटं बोललेलं आहे असं. तर पुन्हा ते परत येतात ते आपल्या कुटीमध्ये आणि त्याला सांगतात की तू जे कर्म केलेलं आहे ते योग्य नाही आहे. प्रवज्जित व्यक्तींनी असं खोटं बोलू नये, असं डिमांड करून भोजन मागू नये, असं त्याला जेव्हा सांगतात तर त्याला पुन्हा राग येतो. मुठभर तर अन्न मागितलं, अजून काय मागितलं नाही. मुठभर अन्नासाठी थेर एवढं बोलतात, मागे थोड्याशा पाण्यासाठी एवढं मला टाकून बोलले, तर आता मी धडा शिकवतो यांना. मग जेव्हा थेर आणि त्यांचे सहाय्यक बाहेर जातात तेव्हा हा जो दुसरा सहाय्यक आहे ते त्यांच्या झोपडीत घुसतात आणि सगळे भांडे कुंडे जे काही असतील मातीचे वगैरे ते सगळे तोडतो. आणि काही जे तुटत नाहीत भांडे किंवा वस्तू त्या मुग्गलानं ते तोडतो आणि नंतर ती झोपडी जाळून पळून जातो. मग थेर येऊन बघतात तर आपली झोपडी जळालेली आहे. मग त्यांच्या लक्षात येत आहे पण ते काही बोलत नाही. पण ही बातमी काही भिक्खू मार्फत बुद्धाजवळ जाते आणि बुद्ध मग एक अतीत कथा सांगतात किंवा एक जातक कथा सांगतात. ते तुंडील जातक जे आहे ते सांगतात की त्यावेळेस हिम प्रदेशात म्हणजे हिमालयात एक सिंगल पक्षी होता. तर मला वाटतं तो सुग्रण सारखा असावा. सुग्रण पक्षी जो असतो ना तो खूप चांगला घरटी बनवतो, तो पक्षी असावा. सिंगल पक्षी नाव दिलेलं आहे पालीमध्ये, आपण सिंगलच घेऊ. तर सिंगल पक्षी जेव्हा हिमालयात असतो आपल्या घरट्यात राहत असतो, कारण खूप हवा आणि थंड हवा आणि बर्फ पण पडलेला असतो. तर या सगळ्या थंड हवेत एक माकड म्हणजे पावसात आणि त्या बर्फात खूप थंडीनं काकडत असतंय. तर हा पक्षी त्या माकडाला म्हणतो की अरे तुझं डोकं तर माणसासारखंच दिसतंय, तुझे हातपाय पण मनुष्यासारखे आहे, मग तू मनुष्यासारखं घर का नाही बांधलं, तू असं बाहेर का राहतो. तर ते माकड म्हणतंय की मी माझं डोकं जरी मनुष्यासारखं असलं, हातपाय जरी मनुष्यासारखे असले तरी सुद्धा माझ्याजवळ मनुष्यासारखी पय्या नाही, प्रज्ञा नाहीये, तशी बुद्धिमत्ता नाहीये, म्हणून मी मनुष्यासारखं घर बांधलं नाही. तर तो पक्षी जो आहे तो एक म्हणजे उपदेश दिल्यासारखा बोलतो की नाही, आपलं जे तू जो आहे तू तुझे पय्ये ना घर बांध आणि त्यात राहा. कारण जे चंचल चित्त असतंय, जे इकडे तिकडे भटकणारं चित्त असतंय, जे क्षुद्र चित्त असतं, म्हणजे जो फार चांगला विचार करू शकत नाही, असं लहू असा शब्द वापरलेला त्यांनी, असं चित्त जे असतंय किंवा जे मित्रद्रोही जे चित्त असतंय त्यामुळं ना त्या मनुष्याला म्हणजे त्या व्यक्तीला, असे चित्त असणाऱ्या भ्रांत चित्त असलेल्या व्यक्तीला कधीही सुख लाभू शकत नाही, असं ते तो पक्षी त्या माकडाला म्हणतो, त्या वानराला.
तर त्याला खूप राग येतो की एवढसा पक्षी मला तत्वज्ञान शिकवतो का, मला मित्रद्रोही आणि लहू चित्त आहे ना, क्षुद्र चित्त, भ्रांत चित्त असं बोलतोय का, मी याला आता सरळच करतो. आणि नंतर मग ते जे त्याचं घरट आहे ना, तो माकड तोडून टाकतोय आणि ते घरट तोडायच्या आधीच तो पक्षी उडून जातो, आपला जीव वाचवतो. तर ही अतीत कथा बुद्ध सांगतात की असं पूर्वी सुद्धा या भिक्खू असं केलेलं आहे. आणि मग ते कोरिलेट करतात या दोन्ही कथा, की जे माकड होतं ज्यानं ते घरट तोडलं होतं त्या पक्षाचं, तो हाच भिक्खू होता. आणि त्यावेळेसचा जो पक्षी होता त्या जन्मातला, ते महाकश्यप थेर होते. तर अशी त्या दोन्ही कथेंची सांगड घालतात की या भिक्खून नुसतं आताच नाही तर पूर्वी सुद्धा कुटीची किंवा घराची हानी केलेली आहे. आणि या उपदेशामुळे मग तो बरेच जण स्वतःपन्न होतात वगैरे, ती सगळी माहिती आलेली आहे या कश्यपच्या 2 सहायकाच्या संदर्भात ही कथा आहे. आणि म्हणून त्यांनी ते जे गाथा सांगितलेली आहे ते आपण बघणारच आहे की चरणचे नादी गच्छेय सेयं सदीस मत्तनो एकं चर्य दळं कायरा नथी बाले सहायता. तर आपण, मला वाटतं पाली कोटेशन आलं तेव्हा आपण त्याची हे घेऊ, दाखवलं आता सांगतो. चरणचे न आधी गच्छेय सेयं सदीस मत्तनो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे कालक्रमण करता किंवा चालता आहे ना, म्हणजे लिंबाच्या मार्गावर, धम्माच्या मार्गावर चालता, किंवा जीवनात आपण सांगू, जीवनाचा जो तुमचा मार्ग आहे कुशल कर्म करणारा, त्यात जर तुम्हाला तुमच्या विचाराचा किंवा तसा प्युअर मनुष्य असेल किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असेल, म्हणजे पंडित व्यक्ती जर असेल तुमचं त्या प्रवासात, निब्बाणाच्या प्रवासात किंवा जीवनाच्या प्रवासात, जर तुम्हाला विद्वान व्यक्ती असेल किंवा तुमच्या सम व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत प्रवास करावा. पण तो ते पंडित व्यक्ती जर नसेल तर तुम्ही एकटंच प्रवास करावा. एकचर्यं दळं कायरा नथी बाले सहायता, पण मूर्खासोबत कधी तुम्ही प्रवास करू नका, त्याच्यामुळे हानीच होते. अशी ही गाथा आहे, याचा अर्थ आहे. आणि तो जो सहायकाच्या संदर्भात किंवा त्या माकडाच्या संदर्भात ते बोललेलं आहे. आणि बुद्धाने जे, म्हणजे आता बालवग्ग आपण बघतच आहे, तर मूर्खांचे लक्षण, मूर्ख लोकांमुळे कसं नुकसान होत आहे, असे बऱ्याच गोष्टी गाथामधून सांगितलेल्या आहेत. इतर ठिकाणी पण खूप सुत्त आहेत, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. मी मागे एखादी कथा सांगितली का माहिती नाही या ग्रुपवर, पण पुन्हा ती रिपीट करतो की मूर्ख व्यक्ती जर तुमचा सहायक असेल तर तो कितीही प्रयत्न केला सहाय्य करण्याचा, तुम्हाला मदत करण्याचा, त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. एक अट्टकथाच आहे, जातक अट्टकथा आहे ती. तर एक राजा असतो आणि त्याचा जो बगीचा जो असतो, तो एक जो माळी जो असतो त्या बगीच्याची देखभाल करत असतो, बागेची. आणि तिथे खूप म्हणजे प्रकारचे फुलं, झाडं, सावलीसाठी किंवा फळं, औषधासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फळं असलेले तो बगीचा असतो. आणि त्यामुळे बरेच माकड पण तिथे वास्तव्याला येतात किंवा फळं वगैरे खायला येतात. तर हा जो माळी जो आहे तो नेहमी पाणी देत असतो बगीच्याला. तर हे माकड बघत असतात नेहमी की हा देतो किती, रोजची त्याची दिनचर्या बघतात त्या माळ्याची आणि जस्ट दे ऑब्झर्व इट. तर एक दिवस काय होतो की हा माळी आहे ना असं शांततेनं बसलेला असतो, काहीतरी विचार मग्न असतो. तर त्या माकडाची जी टोळी असते, त्याचा जो टोळी प्रमुख असतो तो त्यांच्याजवळ येतो आणि त्या माळ्याला म्हणतो की तुम्ही एवढे चिंताग्रस्त का आहे, आज काय झालं की तुम्ही एकदम खूप विचारमग्न दिसलाय. तर ते म्हणतात की मला ना 2-3 दिवसासाठी बाहेर, नगराच्या बाहेर जायचं आहे, काही काम आहे माझं व्यक्तिगत. पण जर मी गेलो तर बगीचाला पाणी देण्याचा प्रॉब्लेम येईल, म्हणून मी चिंता करत आहे की आता काय करू म्हणून. तो माकडाचा जो नेता असतो, प्रमुख असतो, तो म्हणतो की ही छोटीशी गोष्ट आहे, आम्ही तुमच्या बागेत बघतो तुम्ही रोज झाडाला पाणी देता, आम्ही त्याची फळं खातो त्या वृक्षांची, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता तर आम्ही काय तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही का.
तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका, तुम्ही जात जिथे जायचं तिथे, आम्ही सगळ्या वृक्षांची देखभाल करू. तर तो माळी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. चला म्हणजे तेवढी मैत्री झालेली आहे आणि मित्र कामात येत आहे. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा माळी जातो तेव्हा हे माकड जो प्रमुख आहे सगळ्या माकडांना खाली उतरवतो आणि त्यांना पहिले तर सांगतो, हे बघा, पाणी हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि हे जो माळी आहे हा बघतो आपण रोज पाणी देतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फळं खायला मिळतात या वृक्षाची, तो कधीही आपल्याला त्रास देत नाही. आज आपण सगळ्या मिळून त्या माळ्याला मदत करायची आहे आणि पाणी महत्वाचं असल्यामुळे पाण्याचा दुरुपयोग करू नका. तर तुम्ही काय करा की जे रोपटे आहेत किंवा जे छोटी झाडं आहेत त्यांना पाणी द्यायचं आहे. तर पाणीचं अपव्यय होऊ नये म्हणून काय काय पाणी कशाला पाहिजे, पानाला थोडी पाहिजे असतंय, पाणी मुळांना पाहिजे असतंय ना, रूट्सला पाहिजे असतंय. मग ते पाणी रूट्सला देण्यासाठी आणि कमीत कमी पाणी त्या रूट्सला पोहोचण्यासाठी काय करू आपण, ते रोपटे उपटू आपण ते आणि त्या मुळावर पाणी टाकू. असं ते एक तो विचार मांडतो आणि मग सगळे जे माकड आहेत ते सगळे त्या बगीच्यातले जे छोटे छोटे सगळे जे झाडे आहेत, ते रोपटे आहेत, ते सगळे उपटतात आणि त्याच्यावर पाणी टाकतात. आणि जेव्हा माळी येऊन बघतो 2-3 दिवसांनी तर सगळे रोप उखडलेले आहेत आणि सगळे बाग सुकलेली आहे. आता हे उदाहरण बुद्धानं दिलेले आहे की मूर्ख मनुष्य किती म्हणजे नुकसान करू शकतो. हालाकी त्या माकडाचा उद्देश खूप चांगला होता, मदत करायचा होता, पण तो मूर्खच आहे ना, त्यामुळे त्याचा जो मार्ग आहे मदत करण्याचा तो अयोग्य होता आणि त्यामुळे सगळ्या बागेचं नुकसान झालं. अशी ती कथा होती. इथे पण तसंच आहे की एक सहाय्यक आहे, त्याला राहायचं तर राहायला पाहिजे होतं, नाही तर निघून जायला पाहिजे होतं, पण तो खोटं बोलतोय, क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो आणि जे कोणी बोललं तर त्याचा राग पण त्याला येतो. तर असे कसं थेराची एवढ्या मोठ्या थेरांची त्यांना झोपडीत जळली, अशी ही कथा आहे. म्हणून मूर्खाची संगती नको हे बुद्ध सांगतात आपल्याला या अट्टकथेनं. तर ही एक अट्टकथा आहे आणि नंतर दुसरी जी अट्टकथा आहे ती पाहिजे तर आपण नंतर घेऊ. आपण याच्या पीपीटी बघू, म्हणजे ते महत्वाचे वाक्य आपल्याला बघायला मिळतील. महाकස්සप थेर सद्दी विहारिक वत्थु इम धम्मदेसनं सत्था सावथिय जेतवने विहरंतु. महाकස්සप थेरस सद्दी विहारकं आरभ कथेसी. तर आपल्याला माहित आहे की कथेचं जी सुरुवात होते ती कथा कुठे सांगितल्या गेलेली आहे आणि कोणाच्या संबंधित सांगितल्या गेलेली आहे. ते कथेची सुरुवातच अशी होते की सावथिय जेतवने है ना, सावस्तीला जेतवनात ही धम्मदेसना दिलेली आहे बुद्धाने. कोणती, जी माकडाची आणि जी कथा सांगितली होती ना, म्हणजे आधी कथा कुठे घडली, देसना राजगहे समुत्थिता, म्हणजे राजगृहामध्ये महाकස්සप थेर जे राहत होते तिथे ती घटना घडलेली आहे. आणि नंतर जी झोपडी जाळल्यानंतर काही भिक्खू जाऊन बुद्धाकडे श्रावस्तीला जाऊन सांगतात ना जेतवनात की असं असं महाकස්සप थेरांची तिकडे झोपडी जाळली, तर तेव्हा मग त्यांनी श्रावस्तीला ती धम्मदेसना दिलेली आहे, असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट. हा, तर ते या दोन सद्विहारका जे आहेत म्हणजे जे सहाय्यक आहे त्यांच्या संबंधित ही कथा आहे. तर तेसु एको सक्कच्चं वत्तं करोति एको तेना कथं कथं अत्तना कथं वियं दस्यन्तो. म्हणजे तेसु एको सक्कंच वत्तं करोति, म्हणजे त्या दोघांपैकी एक जण आहे ना, सगळी जी कामं आहेत त्याची, जी मी सांगितलं ना, तोंड धुण्यासाठी पाणी, आंघोळीला पाय धुवायला पाणी जे द्यायचं होतं तो पहिला करायचा, पण दुसरा काय करायचा, एको तेन कथं कथं, म्हणजे ते त्यानेच केलं आहे, स्वतः केलेलं आहे. कर्तव्य म्हणजे बिया म्हणजे सारखे असं दाखवायचा तो प्रयत्न करायचा. ठीक आहे. नेक्स्ट. मग त्यात काय काम आहे, तर मुख उदक दंत कठ्ठान है ना, मुख उदक है ना, तोंड धुवायला पाणी, दात घासायला जी काडी लागते ती, असं हे आहे. नंतर पुढे जे आहे पाद धोवन न्हान है ना, आदी, म्हणजे पाय धुण्यासाठी आंघोळीसाठी जे पाणी लागत होतं गरम पाणी ते करायचं, असं त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. नंतर मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तो थेराला बोलले, महाकස්සप थेर त्या
त्या दुसऱ्या सहायकाला बोलले की असं प्रवजिताना असं बोलू नये, असं करू नये, तर त्यांना खूप राग येतो आणि नंतर दुसऱ्यांदाही तो गावी म्हणजे गावात जाऊन थेरांच्या नावानं पिंडपात करतो, मागतो आणि चांगल्या चांगल्या वस्तू मागून स्वतःच खातो. खोटं बोलतो की थेर आजारी आहे म्हणून आले नाही म्हणून, मला की थेर दुसऱ्या गावाला गेलेले असतात. तर या कारणामुळे या कश्यप थेर जेव्हा बोलतात त्याला की अरे तू असं नव्हतं करायला पाहिजे, तर त्याला खूप राग येतो आणि तो पुन्हा दिवसे थेर गामंग पविसंते स्वयं विहारे ओहा येतो. म्हणजे जेव्हा आपले थेर बाहेर ठिकाणी गेले तेव्हा याने काय केलं की अरे दंड गहेतो, म्हणजे एक काडी घेतली, परिभोग भाजनाने भिंदित्वा, म्हणजे खाण्याची जी काही भांडीकुंडी होती ती काडीने भिंदित्वा म्हणजे तोडली. थेरस पर्णशालाय अग्गिंग दत्वा, थेरांची जी पर्णशाळा होती, जी कुटी होती, ती आगीमध्ये जाळून टाकली आणि त्यातही काही वस्तू ज्या उरल्या होत्या, ज्या म्हणजे साध्या काडीनं तुटू नाही शकल्या, त्या कशाने मुग्गरेनं पहरंतो, एक मोठं मुगल किंवा मोठं जाड जे वस्तू असते ज्यांना काही कुठल्या जात आहे त्याने ते भांडी कुंडी किंवा जे नाही तुटलं ते त्याने तोडलं. एवढा तो क्रोध झाला होता त्या सहायकाला की तो एवढ्या मोठ्या थेराची झोपडी पण जाळतो, भांडी कुंडी पण जाळतो. म्हणजे त्याला माहितच नाही की म्हणजे आपण प्रवज्या कशासाठी घेतलेले आहे आणि संघ काय आहे. म्हणजे किती विचित्र भिक्खू त्यावेळेस राहत होते. आपल्याला अशा अनेक कथामधून दिसून येत आहे. हे त्यातलं एक महत्वाचं रेफरन्स आपल्याला, संदर्भ मिळतो आपल्याला. आणि ते झोपडी जाळल्यामुळं काय झालं, तो सो कालंकत्वा, तो ताबडतोब तिथे त्याचा मृत्यू झाला. हे फार मोठं अकुशल कर्म केलं त्याने, थेरांचं निवासच तोडलं आणि क्रोधाने जळलं, क्रोधाने तोडलं ते. म्हणजे क्रोधी चित्ताच्या अवस्थेत त्यानं ते केलेलं आहे आणि त्यातच तो मेला. आणि मग त्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. तो कुठे निब्बती, कुठे जन्म झाला त्याचा, अवीची महानिरय, अवीची जो सगळ्यात म्हणजे सगळ्यात वाईट जो नरक म्हटला जातो, जे 8 प्रकारे निरायाचे त्यातला सगळ्यात त्रासदायक हा अवीची महानिरय म्हटला जातो, तिथे त्याचा जन्म झाला. नेक्स्ट. आणि मग जेव्हा बुद्धाकडे हे प्रकरण गेलं, मग बुद्धाने जी मी सांगितलं की माकडाची जी कथा सांगितली, त्या या 2 खूप सुंदर चित्र जमा केलेत आपल्या पीपीटी टीमने. तिथे वाराणसी आहे आणि बुद्ध जेव्हा जातक कथा सांगतात किंवा प्रिव्हियस बर्थ स्टोरी सांगतात ना, पूर्वजन्माची जेव्हा कथा सांगतात, तर एक टिपिकल स्टाईल असते त्यांची की तिथे वाराणसी ब्रह्मदत्ते राज्य कार्यते असं ते सांगतात आहे ना. त्यावेळेस म्हणजे वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा राज्य करत होता, एक फ्रेज झालेली आहे. ठीक आहे, कारण याच्यात काळाचं परिणाम नाही, कोणत्या काळातली माहिती नाही, कारण खूपच जुनं आहे, त्याच्यावर आपली चर्चा पण झालेली आहे. कारण तो हिमवंत प्रदेश आहे ना, हिमालयाचे आपल्याला नेहमी आपल्याला अनेक अट्टकथामधून किंवा पाली साहित्यातून रेफरन्स मिळतो. तर हिमवंत प्रदेश आहे, आपण हिमालय समजतो. एको सिंगिल सकुनो है ना, सिंगिल पक्षी है ना, सकुन म्हणजे पक्षी, सिंगिल नावाचा पक्षी, कुलावकंग कत्वा वसी, त्यानं काय केलं, कुलावकंग म्हणजे घरटं बनवलं, नेस्ट आहे ना, ते बनवलं आणि तिथे राहत होता. अथेक दिवसन देवे वसंते एको मक्कटो सीतेन कंपमानोतं पदेसंग अगमासी. ते तिथं त्या घरट्यात तो पक्षी राहत होता, तिथं एक माकड आहे ना, म्हणजे थंडीमुळे काकडला होता, तो खूप कापत होता. तो सीतेन कंपमानो तंग पदेसंग म्हणजे त्या प्रदेशात आला. सिंगिलो तंग दिसवा गाथा आह, काय गाथा म्हटली त्या माकडाला बघून त्या सिंगिलाने, मनुष्य एव ते सीसंग हत्त पादाचं वानर, म्हणजे हे तुझं डोकं आणि हातपाय तर मनुष्यासारखेच दिसतात. आता केननु वन्नेन अगारंग ते न विज्जती ती, तर तू घर का बांधलं नाहीये, घरटं का बांधलं नाही, असं त्या पक्षीने विचारलं. आणि त्याच्यासमोर बघा जातक आहे ना 1.4.81, त्या जातकाचा क्रमांक दिलेला आहे, हा रेफरन्स कुठला आहे. तर ही जी वाक्य आहे हे जातकामधलं आहे, कारण बुद्ध आता जातकथा सांगत आहे. तर अति ते हा नेक्स्ट. हा मक्कटो किंचापी मे हत्त पादा अथी, जरी मला हातपाय असले मनुष्यासारखे, पण याय पण
मैया पय्याय विचारेत्वा आगारं करे सामे पय्या नथी. घर बनवण्या इतकं ज्ञान मला नाही आहे म्हणून मी घर बनवलं नाही. तर मग ते तो म्हणतो की मग तसं आहे तर मग तुझं हे बांध ना, घर बांध ना असं. तू माकड म्हणतोय, आपल्या माकडाला म्हणतो तो पक्षी. नेक्स्ट. तर माकड म्हणतं की मला माझ्याजवळ ती पय्या नाही जी मनुष्याजवळ आहे, त्यामुळे मी घर बांधत नाही. तेव्हा तो जो सिंगल पक्षी एक गाथा म्हणतो की अनवठित चित्तस्स लहू चित्तस्स दुब्बिनो नित्यं अद्दुवसीलस्स सुख भाव न विच्यती. म्हणजे ज्याचं चिंचल अनवठित चित्त आधी झालेलं आहे, चित्त झालेलं आहे, ज्याचं चित्त भ्रांत आहे, चंचल आहे, इकडून तिकडून पळणार आहे. लहू, मी जे सांगितलं ना, लहू म्हणजे इथं खालचं, हलकं, क्षुद्र आहे ना, खूप म्हणजे चांगला विचार न करणार, म्हणजे कोत्या मनाचं म्हणू आपण, तसं जे चित्त आहे आणि ज्याच्यात मैत्रीभाव नसतो असं चित्त जे असतंय, त्याच्यामुळे सुख भाव न विज्जती, असं चित्त असणाऱ्या व्यक्तींना कधीही सुख मिळत नाहीये. आता कोण म्हणताय, तो पक्षी म्हणतो. सो करस अनुभव, म्हणून आता तू आपल्या अनुभवानं किंवा आपल्या पय्येनं सील पाळा आणि या शीत वात परितान, म्हणजे थंड वाऱ्याच्या संरक्षणासाठी करसू कुटव कपीती, कपी म्हणजे माकड, की तू आता ती कुटी बनव असं त्याने सांगितलं. नेक्स्ट. तर मक्कटो अयं मग अनवठित चित्तं लहू चित्तं मित्त दुब्बी अदुव्वशील करोती. तर हे जे या पक्षाने जे जे मोठे मोठे भारी भारी शब्द वापरले ना, काय अनवठित चित्त, लहू चित्त, मित्त दुब्बी आहे ना, मित्रद्रोही चित्त, तर हे शब्दामुळे आहे ना त्या माकडाला खूप राग आला आणि त्याने काय केलं, त्याने इदानीस मित्त दुब्बी भाव दस्य सामी, याला मी काय करतो, माझं मैत्री म्हणजे मित्रद्रोहिता मी याला दाखवतो असं म्हणून त्याने काय केलं की कुलावकं विध्वंसेत्वा विपकिरी, त्याने त्या पक्षाचं घरट तोडून टाकलं. तोडून टाकल्यावर काय झालं, सकिनो तस्मी कुलावकं गन्नते एवं एकेन पस्सेन निखमित्वा पलाई. तेव्हा त्या पक्षाने ना, म्हणजे ते घरट तोडायच्या आधीच त्याने त्याचं बघितलं माकडाचे हावभाव, त्याच्या आधीच तो पळून गेला. नेक्स्ट. सथा इम धम्म देसन आहारित्वा जातकं समोधानेसी, म्हणजे हा ज्यांना माहिती नाही, म्हणजे जातकाचा पॅटर्न माहिती नाही ना, त्यांच्यासाठी सांगतो की जातकामध्ये आहे ना, सुरुवातीला पचुपन्न भाग असतो, नंतर अतीत कथा असते, नंतर समोदान असतंय. तर पचुपन्न मध्ये म्हणजे बुद्धकालीन जी घटना असते त्याच्याबद्दलची माहिती असते, आणि नंतर अतीत कथा म्हणजे पूर्वजन्मी काय झालं ती माहिती असते, आणि या दोन्ही कथाची जी सांगड असते, लिंकिंग असतंय, ते आपल्याला समुदान मध्ये सांगितलं जात आहे. म्हणून कोणत्याही जातकाच्या शेवटी असं वाक्य आपल्याला दिसतंय साधारण या पॅटर्न मध्ये की सत्था इमं धम्मदेशनं आहारित्वा, म्हणजे शास्त्याने म्हणजे बुद्धाने ही धम्मदेशना दिल्यानंतर जातकाचं समाधान केलं किंवा लिंक फोड केली म्हणू आपण, एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन टू स्टोरीज. ठीक आहे ना. आता महाकश्यपचं झोपडी जाळली ही कथा म्हणजे पचुपन्नाची आहे, वर्तमानाची आहे, याचा त्या कथेशी काय संबंध आहे त्या माकडाच्या आणि पक्षाच्या, लोकांना माहिती नाही ना. आपल्याला मी सांगितलं किंवा मी वाचलं म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला पण माहिती आहे तो पॅटर्न, पण त्या भिक्कूंना किंवा त्या लोकांना माहिती नव्हतं ना हा पॅटर्न. त्यामुळे ते खूप क्युरियोसिटीने प्रिव्हियस बर्थच्या स्टोरी ऐकायचे आणि मग हे कोरिलेट करायचे बुद्ध त्यांना. तर बुद्ध म्हणतात की तदा मक्कटो कुटी दुसक भिक्खू अहोसी. तर त्यावेळेस ते जे माकड होतं कुटी दुसक, म्हणजे हा आताचा कुटी दुसक भिक्खू जो आहे, ज्यांना आपल्या थेराची झोपडी तोडली, तो कोण होता, ते पूर्वजन्मीचं माकड होतं. आणि सिंगिल सकुनो कस्सप्पो अहोसी, म्हणजे तो पक्षी जो कोण होता तर महाकश्यप थेर होते.
म्हणजे हे जे प्रकरण आता जे वर्तमान काळात जे घडलेलं आहे बुद्धकालीन, ते पूर्वजन्मी सुद्धा असं काहीतरी घटना घडलेली आहे, ती बुद्धाने त्या दोघांची लिंक करून दिलेली आहे. जातकं समुधानेत्वा, म्हणून म्हणजे समाधान केल्यानंतर, या जातकाची फोड केल्यानंतर, एवं भिक्कवे न इदानेव पुब्बेवी स उवाद खने कुज्जित्वा कुटी दुसेसी, याने पूर्वजन्मी सुद्धा या महाकश्यप थेराची झोपडी जाळलेली आहे, असं बुद्धाने त्या लोकांना सांगितलं. नेक्स्ट. तर तिथे ते सांगतात की मम पुत्तस्व कस्सपस्स एव रूपेन बालेन सद्दी वसनतो. तर माझा जो पुत्र आहे ना, म्हणजे मानसपुत्र आहे ना, भिक्खूंनींना मानसपुत्री म्हणजे मानस मुली म्हणायचे आणि भिक्खूंना पुत्र म्हणायचे, म्हणून इथे एक चांगला शब्द वापरलेला आहे, मम पुत्तस्स, माझा जो मुलगा आहे. कोण? हा कश्यप थेर. हा बालेनं सद्दी वसनतो, त्या मूर्खासोबत राहिला, त्यामुळं त्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून ही गाथा म्हटली आहे बुद्धाने, की चर्याजी आता जी तुम्हाला समजून सांगितलेली आहे, की जेव्हा तुम्ही आपलं जीवनाच्या किंवा निब्बाणाच्या मार्गावर, धम्माच्या मार्गावर चालत असता, तेव्हा पंडिताच्या सोबतच राहा किंवा आपल्या पहिया असलेल्या व्यक्तीसोबतच राहा, पण नाहीतर एकटं राहा, पण मूर्खाची संगत करू नका, हे आपल्याला या कथेत सांगितलेलं आहे. आणि नेक्स्ट, तर याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे, ते काही आता सध्या घेत नाही मी. ठीक आहे. म्हणजे योग्य व्यक्ती कोणता आहे ना, त्याच्याबद्दल हे दिलेलं आहे. तर नेक्स्ट, हे म्हणजे एक भिक्खू दाखवलेलं बघा, एकटेच चाललंय, पण म्हणजे मूर्खापेक्षा एकटं राहिलेलं बरं आहे. तर खूप सुंदर या पीपीटी मधून दिसतंय आपल्याला चित्र. नेक्स्ट. तर हे जे नथी बाले सहायती सहायता नाम जे आहे ना, याच्यात त्यांनी म्हणजे बुद्ध घोषाने आपल्या अट्टकथेत याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. या गाथेचं जे काही महत्वाचे शब्द आलेले आहे ना, त्या शब्दाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की सहायता म्हणजे काय आहे ना, म्हणजे मूर्ख तुम्हाला कधीही अशी मदत करू शकत नाही. कशासाठी? म्हणजे चूळशील सांगितलंय त्यांनी, मध्यमशील सांगितलंय, महाशील सांगितलेलं आहे. तसं कथा वथुंनी आहे, ऍक्च्युली हे कसीन आहे ते. नंतर 13 दुतंग आहेत, विपसनाच्या संदर्भात आहेत, हे सगळे आहे. चत्तारो मग्गा म्हणजे 4 मार्ग आहेत, 4 फळं आहेत, 3 विद्या आहेत आणि 6 अभिया आहेत. तर या सगळ्या गुणांना म्हणजे सहायकारी गुण आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचे पीपीटी पण पुढे बनलेली आहे, ती आपण बघू आणि रॅपिडली नेक्स्ट स्टोरीवर जाऊ. तर म्हणजे सील काय आहे त्याच्या संदर्भात आपल्याला खूप सविस्तर माहिती दिलेली आहे. तर चूल सील म्हणजे चूळ म्हणजे छोटे समजून घ्या. तर त्यात आहे ना, हे पानाती पाता आहे, ठीक आहे ना, ते तर तुम्हाला माहितच आहे. आणि त्याच्या पुढे पण भरपूर आहेत ते. पानाती पाता आहे, अदिन्न दाना आहे, तुम्हाला माहित आहे ते. अब्रह्मचर्य आहे, मुसावादा आहे, नंतर पिसून वाचा म्हणजे आपण जे आहे ना, चुगलखोरी आहे की नाही, चुगलखोरी बद्दल आहे, किंवा फरुस वाचा आहे, त्याच्याबद्दल आहे, कठोर बोलणं आहे किंवा चुगली करणं आहे. नंतर अनावश्यक बडबड करणं आहे ना, संप फलाप, ते सांगितलेलं आहे. म्हणजे या गोष्टीपासून तो विरत राहतो, दूर राहतोय अशा गोष्टीपासून. म्हणजे पानादिवाता, मुसावादा जे सांगितलं ना, याच्यापासून जे चूलशील सांगितलेलं आहे, महत्वाचे आहेत. इथूनच सुरुवात होते ध्यानासाठी किंवा मेडिटेशनसाठी, मग चित्त एकाग्र करण्यासाठी. हे जे आपल्याला डिस्टर्ब करत राहतात, आपल्याला त्रास देत राहतात या गोष्टी, म्हणून ते शीलाचं पालन केलं की व्यवस्थित समाधीसाठी त्याचा उपयोग होतो. तर कोणते शील आहे, तर ते त्यांनी आपल्याला पीपीटी मध्ये खूप सुंदर सगळी माहिती दिलेली आहे. नंतर म्हणजे आपल्याला पंचशीलाचं तर माहितच आहे, पण नाच गाणे आहे किंवा याच्यात तो कोणी सहभाग घेत नाही. नंतर
दूताचं काम करतात काही लोक, म्हणजे त्यातही ते सांगितलेलं आहे. नंतर काय म्हणतात, परफ्यूम लावणं, माला गंध विलेपन आहे ना, मोठ्या पलंगावर झोपणं आहे, उच्चासन, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आहे. नंतर सोनं चांदी घेणं आहे. नंतर न शिजवलेलं अन्न म्हणजे कच्चं अन्न, म्हणजे एखाद्याने समजून घ्या तुम्हाला कच्ची भाजीच दिलेली आहे, तुम्ही जाऊन बनवा, तर त्या भानगडीत नाही पडायचं. आपल्या विनय सगळ्या या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे विशुद्धी मार्गामध्ये सविस्तर दिलेलं आहे. तर थोडक्यात शीलाचं पालन कसं करायचं किंवा नक्की शील म्हणजे काय, तर याच्यात आपल्याला सविस्तर माहिती या पीपीटी मध्ये दिलेली आहे. आपण त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करत नाही आहे, पण तेच सांगतो की याच्यात जे दिलेलं आहे, काही जण प्राणी गिफ्ट म्हणून घ्यायचे, काही म्हणजे स्त्रियांना दान म्हणून घ्यायचे, काही कुमारिकांना दान म्हणून घ्यायचे, सोनं नाणं त्यावेळेस का आपण जे पैसे वगैरे घ्यायचे, असे म्हणजे इतर पंथातले लोक ते करायचे. आणि म्हणून बुद्धांना विनय बनवावा लागला. बौद्ध भिक्खू याच्यातलं काही घ्यायचे नाहीये, त्याच्यासाठी विनय बनवला होता की भिक्खूंनी असं करू नये. त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता आपण हेच बघू इथे की इथे कुमारिक असू द्या, आता त्याच्या आधीच याच्यात हे बघू आणि याच्या पुढची बघू आपण. बघा इथे जे आहे 16 नंबरचे आहे ना, स्त्री कुमारिकांना ग्रहण करण्यापासून अलिप्त राहणारा होतो. ठीक आहे, हे जे दिलेलं आहे ना, हे इतकं महत्वाचं आहे. याच्यावर आहे ना, म्हणजे नुसतं एका याच्यावर एक लेक्चर कमी पडेल किंवा एक पुस्तक लिखाण कमी पडेल. इतिहासाचे फार मोठे आपल्याला पुरावे दिसत आहेत इथे की स्त्री कुमारिकांना ग्रहण करण्यापासून अलिप्त राहणार होतं, म्हणजे बौद्ध भिक्खू बद्दल होतं. म्हणजे इतर पंथातले जे लोक आहे, म्हणजे स्पेशली नाव नाही घेत, पण ते काही लोक जे होते ते स्त्रियांना दानात घ्यायचे, त्यावेळेस दानात स्त्रियांना किंवा लहान मुलींना दानात द्यायचे. हे आपल्याला हे पुरावे मिळतात आपल्याला याच्यात. नंतर दास दासींना ग्रहण करण्यापासून अलिप्त राहणारा होतो. म्हणजे पूर्वी दास दासीची पद्धत होतीच भारतातही, आणि आपण बऱ्याच कथा पण आलेल्या आहेत आपल्या धम्मपदामध्ये की दास कसे होते, दासी कशा होत्या. आणि आपण विडुंबमध्ये बघितलं की दासीपुत्र विडुंब होता त्याच्याबद्दल. तर ती दास दासी प्रथा जी होती आणि देण्या घेण्याची, दासाला दान करण्याची जी प्रथा होती, आपल्याला या शिलावरून लक्षात येत आहे. शेळ्या मेंढ्यांना ग्रहण करण्यापासून अलिप्त राहणार होतो. तर आपल्याला माहित आहे की गाय, हत्ती, बैल, घोडे, काही जे कोंबड्या, बकऱ्या जे काही असतील खाण्याच्या वस्तू किंवा पाळण्याच्या पाळीव प्राणी, हे काही लोकांना द्यायचे. साधू म्हणू आपण, तपस्वी म्हणू किंवा ब्राह्मण म्हणू, जे कोणी असेल. तर बुद्धाने त्याला विरोध केलेला आहे बौद्ध भिक्खूंसाठी. त्यामुळे या सगळ्या गोष्टीपासून ते दूर राहतात, या गोष्टी घेत नाहीत. नंतर कोंबडे डुकरे ग्रहण करण्यापासून अलिप्त राहणारा. तर आपल्याला याच्यातून हे पण दिसतंय की त्यावेळेस शेळ्या मेंढा खात होते, कोंबडे डुकरं खात होते. म्हणजे आपण जेव्हा फूड हॅबिट्स बघतो ना त्यावेळेसच्या इतिहासातल्या, त्या पण आपल्याला याच्यातून दिसतो. म्हणजे दास दासी, स्त्रियांना दान देणं, नंतर खाण्याच्या बाबतीत, ठीक आहे. नंतर हत्ती, गाई, घोडे ग्रहण करण्याचे पासून अलिप्त राहणारा. ह्या प्राण्याचा पण भरपूर उपयोग होत होता आपल्याला. जेव्हा आपण पुराव्याच गोष्ट करतो तेव्हा अशा गोष्टी आपल्याला कामा येतात. शेत वस्तू ग्रहण करण्यापासून अलिप्त राहणारा वस्तू, म्हणजे शेतातले जे काही वस्तू लागतात आहेत त्या पण ग्रहण करण्यास नाही. बुद्धाने काहीच जमा करायला सांगितलेले नाही कोणत्याही भिक्खूंना. आणि तो महत्वाचा विनय आहे. आणि त्याच्यावरच वाद झाले होते आपल्याला माहित आहे दुसऱ्या संगीतीमध्ये पण, किंवा जो काही लोक असे होते की आम्हाला थोडीशी हे द्या, आम्हाला उशिरा जेवण्याची संधी द्या, म्हणजे परवानगी द्या, किंवा आम्हाला कोणी सोनं वगैरे काही दिलं, सोनं चांदी, ते घेण्याची परवानगी द्या, असं ते सांगायचे. आणि कया विकया पटीविरुद्ध, खरेदी विक्रीचे काम करण्यापासून अलिप्त करणारा. म्हणजे काही तपस्वी होते, ब्राह्मण होते, जे खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे, जमीन घेणं, घर घेणं, हे विकणं, ते खरेदी करणं. तर या गोष्टीपासून बुद्धाने मनाई केली होती आपल्याला, आणि ते सील आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नंतर पुन्हा एक आपल्याला याच्यात दिलेलं आहे, माप तोल तराजूमध्ये दांडी मारण्याचे काम करण्यापासून अलिप्त राहणारा.
तर त्यावेळेसचे व्यापारी सुद्धा म्हणजे आजच्या सारखे तराजूमध्ये म्हणजे खोटंपणा करायचे, खोटं माप आहे किंवा दांडी मारण्याचं काम करायचे. हे म्हणजे बघा किती जुना रेफरन्स आपल्याला मिळतो 2500 वर्षापूर्वी. काटा मारणे सर. हा, काटा मारणे. तर ते आहे. नंतर लाच घेणे, लाच बऱ्याच वेळा आपल्याला लाचाबद्दल आलेलं आहे की त्यावेळेस सुद्धा करप्शन होतं. फसवणूक करणे, ठगणे, नकली सोने चांदी बनवण्यापासून अलिप्त राहणे. बघा त्यावेळेस सुद्धा नकली सोनं चांदी बनवायचं हे रेफरन्सेस मिळतात. आपण नुसतं सील बघून हे नाही, तर त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती काय होती ते आपल्याला कळतात. नंतर छेदन वध बंधन हे फार महत्वाचं आहे. हातपाय कापणे, मारणे, बांधणे, लुटणे, दरोडा घालणे, है ना, अशी पण काही लोक करायचे. म्हणजे गुन्हेगारी विरोधचे दरोडेखोर पण हे करायचे, मारामाऱ्या झाल्या की हातपाय तोडायचे. तर या सगळ्या गोष्टीपासून बौद्ध भिक्खू जे आहे ते विरत राहतात, दूर राहतात, या गोष्टी करत नाहीत असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट. तर हे शील संवर म्हटलं गेलेलं आहे. तर बुद्धाने जे विनय बनवलेला आहे या सगळ्या गोष्टी हे केल्या आहे. त्याच्या आधीचं बघू आपण जरा मध्यम शीलाचं. तर बीज गाम भूत गाम समारंभा पटी विरवतो आहे ना, मूळ बीज, खंदबीज, फळबीज, अग्रबीज आणि बीज कशा प्रकारे बीजांचा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे बियाणं आहे त्याचं हानी न पोहोचणं, म्हणजे शेतकऱ्याला किंवा समाजाला त्याचं कायमचं नुकसान होणार नाही, त्या अर्थाने हे सांगितलेलं आहे. पण आपण याचा हे करू आपण मध्यमशील मध्ये. अन्न, पेय वस्तू, कपडे, वाहन, शयनाशन, गंध आणि भोजन इत्यादी संग्रह करण्यापासून अलिप्त राहतो. म्हणजे मी अजून काही रेफरन्स देणार आहे तुम्हाला, मुद्दाम मी वाचून दाखवत आहे याच्यात. बघा, नाचणे, गाणे, वाद्य, दृश्य, आख्यान, हातवारे, वेताळ, घड्याला वाजवणे, चमकविणे, भयंकर नृत्य, लोखंडी, गोळ्याचा खेळ, धोवन, हत्तीचे युद्ध, कोंबड्याचे युद्ध, कबुतरांचे युद्ध, दंड युद्ध, मुठ्ठी युद्ध, कुस्ती, मारण्या पिटण्याचा खेळ, शक्ती प्रदर्शन, सैन्य सराव, सैन्याचे बळ प्रदर्शन इत्यादी अशा प्रकारे अप्रिय दृश्य पाहण्यापासून अलिप्त राहतो. तर त्यावेळेसचे स्पोर्ट्स काय काय होते, म्हणजे समाजात त्यावेळेस काय होते, तर कोंबड्याचे हे लावतात ना, कोंबड्याची लढाई लावतात की नाही, अजूनही लावतात, कित्येक खेड्यापाड्यात लावतात, तुम्ही युट्यूब वर बघितलं असेल, आणि खूप एन्जॉय करतात सगळे लोक. नंतर हत्तीची पण हे करतात, घोड्या, हत्ती, जे जे काही असेल, एडक्याची युद्ध करवतात, टक्कर करवतात. तर आणि त्यातून एन्जॉय करतात आहे ना, बैलगाडा शर्यत याच्यात खूप लोक एन्जॉय करतात. सुप्रीम कोर्टापर्यंत गेले लोक की आम्हाला बैलगाड्याची शर्यत लावू द्या. तर त्यावेळेसचे जे खेळ होते किंवा काय म्हणतो त्याला एंटरटेनमेंटचे जे इव्हेंट्स होते, याची माहिती आपल्याला याच्याबद्दल येते. आणि अशा गोष्टीमध्ये बौद्ध भिक्खू बिलकुल प्रतिसाद देत नाही, त्यात आनंद घेत नाही, त्याच्यापासून विरत राहतो, दूर राहतो, म्हणजे ते बघायला पण जात नाही. कारण इतर जे ब्राह्मण किंवा तपस्वी जे कोणी लोक होते, म्हणजे त्यावेळेस जे होते ते लोक खूप एन्जॉय करायचे, तिथे बसून टाळ्या वाजवणं, जोरजोरानं ओरडणं, जे साधे प्रेक्षक जे करायचे ते हे लोक करायचे. पण बुद्धाने सगळ्यांना त्याच्यापासून दूर ठेवलेलं आहे. नंतर त्या वेळेस जे जे गेम होते ना त्याच्याबद्दल पण हे दिलेलं आहे. अठ्ठपद, दसपद, आकाश, परिहार पद, जवळचे खटीक, शलाका हस्त, खूप धनुष्यबाजी, नक्कल करणे, जुगार है ना, या सगळ्या प्रकारचे गेम आपल्याला त्यावेळेस दिसतात. नेक्स्ट. पलंगाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे याच्यात, पण आपण आता ते बघणार नाही आहे. नंतर जे आसन आहे, म्हणजे पलंग, याच्या आधीचं पलंगाबद्दल होतं. पलंग जो आहे ना, साधा पलंग असेल, लाकडी असेल, त्याला हस्ती दंताचं काही असेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन असतील, है ना, मोठा पलंग, गोनक, चित्रक, पटलीक. तर हत्तीचा सिंगार, घोड्याचा सिंगार, रथाचा सिंगार, म्हणजे जो पलंग आहे ना त्याचा जो साईज आहे तो वेगवेगळ्या आकाराने कसं म्हणजे आनंद मिळेल असे लोक वापरायचे. आणि त्यामुळे ब्राह्मण तपस्वी काही वापरायचे, आणि बुद्धाने आपल्या भिक्खूंना याला मनाई केलेली आहे. आणि म्हणून हे झालं झोपण्याबद्दल. बसण्याबद्दल सुद्धा आपल्याला दिसत आहे की कातडीचे आसन आहे ना, अनेक जनावरांचं आहे ना, आपल्याला तर माहित आहे की वाघाच्या कातडीवर बसलेले आपण बरेच फोटो पण बघतो. कदली मुर्ग, चंदवार आसन,
म्हणजे दोन्हीकडे उशा ठेवलेले आसन, उच्च आसन, असं वेगवेगळ्या प्रकारचे जे आसन आहे बसायचे. आणि सिंहासन कसं असतंय, दोन्ही बाजूला सिंह, एका बाजूला सिंह, हस्ती दंती, जे काही म्हणजे ऑर्नामेंटल जे काही आहे आसन आहे किंवा शयनासन आहे, याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते की त्यावेळेस असे लोक वापरत होते आणि बौद्ध भिक्खू त्यापासून दूर होते. तर मुद्दाम मी याच्यावर जास्त वेळ घेतलेला आहे कारण त्यावेळेसचे काही रेफरन्सेस आपल्याला जे मिळतात ते महत्वाचे आहे. आणि नंतर मंडन विभूषण ठाण आहे ना, काय उच्छादन, परिमर्दन, न्हावून घेणे, शरीर सोडून घेणे, आरशात पाहणे, अंजन करणे, माळा गंधल लेपन करणे, तोंडाला आहे ना म्हणजे क्रीम वगैरे पावडर लावणे, तोंडाला लेप लावणे, हाताला धागा पट्टी बांधणे, जुडा बांधणे, काठी, नाळी, तलवार, छत्री, सुंदर जोडे, टोपी, मणी, बालवीज, ओदात, म्हणजे खूप सुंदर सुंदर जे वस्त्र असतील, चपला बूट असतील किंवा मेकअप साठी त्यावेळी त्या काळातले जे लोक वापरत होते किंवा काही ब्राह्मण तपस्वी जे वापरत होते, त्याला बुद्धाने आपल्या भिक्खूसाठी मनाई केली होती. बाकी लोक तर काही करो, पण स्वतःच्या भिक्खूसाठी त्यांनी ती मनाई केली होती. हे महत्वाचे रेफरन्स आपल्याला या शिलामधून मिळतोय. नेक्स्ट. हा, इथे ना कथा किती प्रकारच्या कथा असतात आपल्याला ना, अनेक ठिकाणी अनेक सुत्तामध्ये पण आपल्याला याचा रेफरन्स मिळतो. तुम्हाला फक्त मी काही रेफरन्सेस आहे त्या वाचून दाखवतो, खूप इंटरेस्टिंग आहे त्या. राजकथा म्हणजे राजाच्या संबंध आहे ना, त्या कथा, चोर कथा, महामंत्री कथा, सेना कथा, भय कथा, युद्ध कथा, नंतर पेय कथा, कपड्याबद्दलच्या कथा, शयन कथा, माला कथा, गंध कथा, नातलगाच्या कथा, वाहन कथा, गाव कथा, निगमांच्या कथा, नगराच्या कथा, जनपद कथा, स्त्रियांच्या कथा, सूर कथा, अशा वेगवेगळ्या आहे ना, कुंभस्थान कथा, पूर्व प्रेत कथा, नाना प्रकारच्या कथा, लोक आख्यायिका, समुद्र आख्यायिका, भावाभाव कथा आहे ना, जन्म पूर्ण जन्माच्या कथा, आणि व्यर्थ चर्चेमध्ये वेळ घालवण्यापासून अलिप्त राहतो. या सगळ्या कथापासून जे आहे म्हणजे बौद्ध भिक्खू नी अशा आलतू फालतू कथामध्ये आपलं मन रमवून घेऊ नये. त्यांनी निब्बाणाच्या मार्गासाठी आपलं चित्त कसं एकाग्र होईल, आपलं चित्त कसं शुद्ध होईल, निब्बाणाकडे कसं जाऊ, हाच टाइम टेबल बुद्धाने सांगितलेला आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी प्रश्न उत्तर केलेले आहेत आणि उपदेश केलेले आहेत. या सगळ्या याच्यापासून त्यांना दूर ठेवलेलं आहे. फार महत्वाचे रेफरन्सेस हे आहे आपला. तर आपण हे इथेच थांबू. तर ही कथा आपण इथे थांबू. आणि पहिलं जे दिघनिकाय मधलं जे पहिले सुत्त आहे, ब्रह्मजाल सुत्त जे आहे, ठीक आहे, तर ब्रह्मजाल सुत्तामध्ये हे सगळे गेम किंवा सगळ्या प्रकारचं जे आहे ना ते आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रह्मजाल सुत्तात असं झालेलं आहे की पहिला म्हणजे बुद्ध जात असतात आणि दुसरा पण एक इतर पंथातला तो जात असतो. तर आपले बुद्ध आणि बुद्धांचे भिक्खू यांच्यात एक वाक्यता होती. म्हणजे बुद्धाचा उपदेश इतका क्लिअर होता आणि इतका व्यवस्थित समजून सांगत होते की कोणताही भिक्खू कुठेही गेला ना, कोणत्याही दिशेला, तर तो तेच सांगायचं जे बुद्धाने सांगितलं. किंवा इतर भिक्खू पण, दोन्ही भिक्खू मध्ये कधी पण असं हे नाही झालेलं उपदेशाच्या बाबतीत, म्हणजे क्लॅशेस झालेले नाही. म्हणजे बुद्धाचाच उपदेश त्यांनी सांगितलेला होता. पण इतर पंथाचा जो आचार्य होता तो बुद्धाला शिव्या देत होता आणि त्याचा सहाय्यक आहे ना बुद्धाची हे करत होता, म्हणजे स्तुती करत होता. तर हे म्हणजे आचार्य आणि शिष्य यांच्यातच आपसात एवढा म्हणजे वाद चालू होता त्यावेळेस. हे ब्रह्मजाल सुत्त जे दिघनिकाय मधलं, याची सुरुवातच अशी होते की तो आचार्य बुद्धांना शिव्या देत होता आणि त्याचा शिष्य बुद्धाची स्तुती करत होता. मग ही प्रकरण जेव्हा बुद्धाकडे गेलं तर बुद्ध म्हणतात की मला जर कोणी शिव्या देत असेल तर त्याची तुम्ही निंदा नालस्ती करत असेल तर तुम्ही त्याची पर्वा करू नका. यू कॉन्सन्ट्रेट ऑन माय टीचिंग. इकडे तिकडं लक्ष विचलित होऊ देऊ नका. आणि यांना काय सांगितलं, जो म्हणजे स्तुती करत होता त्या शिष्याबद्दल, तर माझी कोणी स्तुती करत असेल तर त्यामुळे पण तुम्ही काही हरकून जाऊ नका, एकदम खुश होऊ नका. कारण तुम्हाला जे आहे, तुम्हाला फक्त मी जो उपदेश दिलेला आहे त्याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे, इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि नंतर बौद्ध भिक्खू आणि इतर जे इतर पंथाचे लोक यांच्यात काय फरक आहे,
हा पूर्ण ब्रह्मजाल सूत्रात आपल्याला दिसतो. इतकं सुंदर आणि इतकं म्हणजे लाख लाख रेफरन्स संदर्भ असणारा ते सूत्र आहे. आणि नंतर ब्रह्माबद्दल पण माहिती दिलेली आहे आणि खूपच महत्वाचं सूत्र आहे. कधीतरी आपण त्याच्यावर चान्स मिळाला तर बोलू. पण त्याचे संदर्भ आपल्याला या शिलामध्ये मिळतात, जे विशुद्धीमार्गामध्ये आहेत आणि खूप मेहनतीने तुमच्यासाठी तयार करून ठेवलेले आहेत. नंतर 13 धुतंग आहेत. नंतर ते आपण काही त्याच्यावर आपण नाही चर्चा करत, फक्त 13 धुतंग आहेत. नेक्स्ट नेक्स्ट. आणि 4 मार्ग जे आहेत ते पुढे दाखवलेले आहेत त्यांनी, आपल्या ते चर्चा झालेली आहे त्याच्यावर. 4 मार्ग जे आहेत, सोतापत्ती, मग्ग, सगदागामी, अनागामी आणि अरहंत, त्याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. आधीचे तुम्ही लेक्चर आहे का? आणि 6 अभिया ज्या आहेत त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे दिव्य सूत नाही का, पुभिनिवास ज्ञान, दिव्य चक्षु, हे ज्या गोष्टी दिल्या, असवखय जे आहे ना, याला त्यांनी 6 अभिया म्हणजे विशेष सिद्धी प्राप्त झालेल्या. आपल्याला माहिती आहे ना, बुद्धांना स्वतःच्या पूर्वजन्माचं ज्ञान होतं, इतराच्या जन्माचं ज्ञान होतं, इतराच्या चित्तात काय चालू आहे, परचित्त चेतोपर्य ज्ञान जे आहे ना, दुसऱ्याच्या चित्तात काय चालू आहे, आपण मन कवडा म्हणतो, तर ते पण त्यांना कळायचं. हे आपल्याला सगळं या विशुद्धी मार्गामध्ये मिळते. या कथेच्या संदर्भात ते सगळं आलेलं आहे, म्हणून आपण तुमच्या समोर ते मांडलेलं आहे. आपण या कथेवर इथेच थांबू. पण ही कथा सांगितल्यानंतर देसन वसाने आगंतुको भिक्खू सोतापत्ती फलं पत्तो, म्हणजे महाकश्यप थेराची झोपडी जाळली राजगीरमध्ये. ते सांगायला ते काही भिक्खू जेव्हा श्रावस्तीला आले आणि त्यांनी बुद्धांना सांगितलं, तर ते आगंतुको भिक्खू आहेत. त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. तेव्हा मग बुद्धाने आपल्या भिक्खूंना उपदेश दिला आणि या भिक्खूला पण दिला. तर या भिक्खूला या कथेमुळं, त्या माकडाच्या त्या सिंगल पक्षाच्या कथेमुळं स्वतःपत्ती फल प्राप्त झाला. बुद्धाने काही असं टाइमपास स्टोरी सांगितलेली नाहीये. एक माकड होता आणि एक पक्षी होता, तर त्याचा इफेक्ट इतका सुंदर असा व्हायचा आणि प्रभावी असायचा, तर त्याला स्वतःपत्ती फल मिळालं. अहेपी बहुस्वतःपत्ती फल आदीने पापनिसू, म्हणजे इतरही लोकांना, अनेक लोकांना स्वतःपत्ती फळ प्राप्त झालं तिथे जे उपदेश ऐकत होते, आणि इतरही फळ प्राप्त झाले. आणि ज्यांना ते फळ प्राप्त नाही झाले त्यांना महाजनस सात्विका अहोसिती, त्यांना ही जे उपदेश आहे ना सत्कारने लागला, त्यांचे शंका निरसन झाला, त्यांचं ध्यान करायला किंवा धम्मात फेत वाढायला, श्रद्धा वाढायला त्याची मदत झालेली आहे, असा याचा अर्थ आहे. तर अशी ही महाकश्यप थेरवत्तू छोटीशी कथा होती. त्या सहायकानं झोपडी जाळली आणि मग पळून गेला, आणि पूर्वजन्मी ते माकड होतं, त्याने पण त्या पक्षाची झोपडी जाळलेली, या संदर्भात त्याचा ही कथा होती. दुसरी जी कथा आहे आनंद सेठ्ठीवत्तू. तर आनंद सेठ्ठी आहे ना, तर हा आपले आनंद नाही बरं, हा श्रेष्ठी आहे, म्हणजे एक श्रीमंत मनुष्य आहे. तर याच्या संबंधात ही कथा आहे. मी तुम्हाला कथा सांगतो, आणि खूप सुंदर आहे, पण छोटीशी आहे पण खूप सुंदर आहे. तर या कथेत काय आहे की एक कंजूस श्रेष्ठी होता. तो इतका धनाढ्य होता, इतका का धनाढ्य होता ना, म्हणजे 40 कोटीचं धन होतं त्यावेळेस त्यांना. आणि तो आपल्या मुलाला सांगायचं की अरे धन आहे ना, हे ना हे क्षय पावणार आहे, नष्ट होणार असते धन. त्याचा तो भाव लक्षात ठेव, म्हणजे त्याचं ते लक्षण लक्षात ठेव की धन जे असते ते नष्ट होणार असतंय, त्यामुळे ते खर्च करू नये. ते आहे ना, उलट धन कसं वाढेल त्याची काळजी घ्यायची, असं तो सांगत राहतो आपल्या मुलांना. आणि इतका कंजूस असतो, आणि त्या कंजूशीच्या ह्याच्यातच तो मरतो. आणि ते जे धन पुरून ठेवलेलं असतं, 5 प्रकारचे निधी त्यांनी सांगितलेले, ते सगळं धन ते जे लपून ठेवलेलं असतंय ते न सांगता मुलांना तो मेलेला असतो. कारण त्याला वाटतं मी काही मरणार नाही आता, पण तो वेळेच्या आधीच मरतो किंवा त्याला कल्पना नसताना मरतो, आणि मुलांना सांगता सांगता सांगतच नाही तो. तर ज्या श्रेष्ठीनं भरपूर धन कमावलेलं आहे, पण आपल्या कंजूसीमुळं सगळं वाया गेलेलं धन आहे, अशी ती कथा आहे. नंतर काय होतंय की तो जो हा श्रेष्ठी वारला, तर राजाने ना त्याच्या मुलाला बोलवलं आणि त्याला श्रेष्ठीपद दिलं. तर ते एक महत्वाचा रेफरन्स आपल्याला मिळतो की श्रेष्ठीपद हे राजातर्फे म्हणजे प्रमाणित केलं जात आहे, किंवा त्याला प्रमाणित केलं जातं, असं हे होतं, लेबलिंग केलं जातं असं.
तर तो मुलगा श्रेष्ठी झाला, पण त्याला धन कुठे आहे ते माहीतच नाही. ठीक आहे ना, त्याचं जे काही दिसणारं धन होतं तेवढंच माहित होतं, त्याला लपवलेलं धन त्याला माहिती नव्हतं. इकडे हा श्रेष्ठी जो आहे, आपल्या कंजूशीमुळे त्या गावाच्या बाहेरच एक चांडाळाची वस्ती होती. म्हणजे त्यावेळेस तो शूद्र समाज होता आणि तो गावात जे काही कामं मिळतील त्या काम करायचा, पोट भरायचा, असं म्हणजे हातावरचं पोट असं त्या समाजाचं होतं चंडालाचं. त्या एका गरीब स्त्रीच्या गर्भात त्याने जन्म घेतला आणि गर्भात असताना काय झालं की त्या लोकांना आहे ना काम नाही मिळणं सुरू झालं. म्हणजे पहिले जे काम मिळत होतं तिथे यांना, या श्रेष्ठीनं जसा जन्म घेतला पोटात, तर गावकऱ्यांना म्हणजे ते चांडाल वस्तीला कामच मिळेना असे व्हायला लागले बराबर, जे पूर्वी मिळत होते. मग त्यांना वाटलं की आपल्यात आहे ना कोणतरी दळभद्री, काळ करणी असा शब्द आहे, कोणीतरी दळभद्री व्यक्ती आहे ज्याच्यामुळं आपल्याला कामं मिळत नाही. मग ते काय करतात, पहिले समजून 100 लोकांचा ग्रुप असेल असं गृहीत धरून, तर तो जो ग्रुप आहे ना तो 2 मध्ये डिवाइड करतात. ठीक आहे, 2 मध्ये म्हणजे 50-50 होत असं असं करतात. आणि मग कोणाला काम मिळतात कोणत्या ग्रुपला नाही मिळत, असं एकदा जेव्हा कळतं त्यांना, तर ज्या ग्रुपला काम मिळत नाही म्हणजे तिथेच तो दळभद्री व्यक्ती असेल म्हणून त्याचे पण 2 तुकडे करतात त्या समूहाचे. असे 2-2 तुकडे करत करत आहे ना, ज्या स्त्रीच्या गर्भात जन्म घेतलेला आहे त्या स्त्रीला ते आयडेंटिफाय करतात आणि तिला म्हणतात की आमच्यापासून तू दूर निघून जा, आमच्या सोबत राहू नको. तर ते चांडाळ लोकही आपल्या दळभद्री व्यक्ती असेल म्हणून त्याला बाहेर काढतात. पुढे ती स्त्री प्रसूत होते, मुलाला जन्म देते, पण ते मूल इतकं चित्र विचित्र असतं, इतकं कुरूप असतंय, म्हणजे प्रेतासारखं म्हणतो ना, भूतासारखं तो जन्म घेत आहे. त्याचे नाक, कान, डोळे जागेवर नव्हते, हातपाय व्यवस्थित नव्हते, असं त्याचं वर्णन दिलेलं आहे. आणि खूपच विचित्र मुलगा असते. पण एवढं विचित्र मूल उत्पन्न झाल्यावर सुद्धा ती माता आपल्या मुलाला सोडत नाहीये. मग पुढे पुढे काय आहे ना, हाच स्वतःच दळभद्री असल्यामुळे त्या मातेला पण कामं मिळत नाही. मोठ्या मुश्किलनं थोडंसं मिळालं तर मिळालं, मोठ्या मुश्किलने ती पोट भरू शकत होती. पुढे तर मुलगा थोडासा मोठा होतो तर त्याला पोट काय भरणार तो, म्हणजे तिला कामच मिळत नाही, तर मुलाचं आणि स्वतःच पोट भरत नाही. शेवटी ती सांगते की अरे बाबा, तू आता माझ्यापासून दूर जा, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मी तुझं पोट भरू शकत नाही, तू तुझं बघ. आणि इकडे भिकारी लोकांना जे आहे मोफत भोजनाची व्यवस्था असते, तिकडे जाऊन तू तुझं भिक्षा मागून तुझं जीवन हे कर. शेवटी ती माता पण त्या मुलाला हाकलून देते मोठं झाल्यावर. तर ते जे मूल आहे म्हणजे श्रेष्ठीच, कंजूस श्रेष्ठी नवीन जन्म झाल्यावर, तर तो मूल जे आहे ते असं भिक्षा मागत फिरत फिरत राहत आहे. एक दिवस फिरता फिरता ते काय करत आहे, त्याच नगरात, म्हणजे त्याचं जे त्याच नगरातला तो असतो ना श्रेष्ठी, तर त्याला स्मृती विभ्रम झालेला असतो, म्हणजे त्याला आठवत नाही पूर्वीचा जन्म. पण जेव्हा त्या घराजवळ तो जातो ना, तर त्याला आहे ना काहीतरी लिंक लागते पूर्वजन्मीची. त्याला ते कळत नाही की काय आहे, पण म्हणजे ओळखीचं आहे घर असं म्हणून आहे ना, तो पहिल्या खोलीत जातो, दुसऱ्या खोलीत जातो, तिसऱ्या खोलीत जातो. तिथं कोणीच नसते त्या एवढ्या मोठ्या श्रेष्ठीच्या घरात. आणि जेव्हा चौथ्या रूम मध्ये जातो तर तिथं जे कोणी लोक बसलेले असतात, मुलं बायका असतात, ते त्या विचित्र मुलाला बघून, माणसाला बघून एवढे घाबरतात ते की भूत आलं काय घरात असं म्हणून जोर जोरानं ओरडतात आणि सगळे त्याला हाकालतात, चल बाहेर बाहेर चल, आणि त्याला मारून बाहेर हाकालतात. आणि नेमकं त्याच वेळेस बुद्ध त्या तिथून क्रॉस होत असतात. ही पण एक स्टाईल आहे बुद्धाची. त्यावेळेस बुद्ध त्या तिथून जेव्हा जात असतात, तर ते आपल्या सहायकाला सांगतात की काय झालं विचारून ये. म्हणजे त्यांना माहिती आहे सगळं, तरी पण एक स्टाईल आहे त्यांची. ते सांगतात की असं असं आहे, आणि तो कोणतरी एक माणूस त्यांच्या घरात घुसला आणि ते लोक त्यांना हाकलून देत आहे. मग बुद्ध ओळखतात की हा तर श्रेष्ठी आहे. मग ते त्या मुलाला सांगतात, श्रेष्ठीच्या मुलाला, की अरे हा माहिती आहे का तुला कोण आहे? तर तो म्हणतो नाही माहिती नाही मला. अरे हा तुझा श्रेष्ठी बाप आहे, आता याला नवीन चंडाळाच्या पोटात जन्म झालेला आहे हा, आणि असा कुरूप झालेला आहे, पण हा तुझा पिता आहे. तर ते म्हणतात मी कसं विश्वास ठेवू? मग बुद्ध त्या याला सांगतात, त्या दळभद्री याला, की तू जे धन लपून ठेवलं तुला लक्षात आहे का? तो म्हणतो हो मला लक्षात आहे. मग तुझ्या मुलाला सगळं धन दाखव, तू जिथे इथे लपून ठेवलेलं आहे. मग तो हे करतो, ते सगळं धन दाखवतो. तेव्हा त्या मुलाची खात्री होती की अरे हा तर माझा म्हणजे बाप होता. पुढे तो
मरतो, तो श्रेष्ठी कालांतरानं मरतो. तर मग ही गाथा आलेली आहे की तुमचं पुत्र किंवा नातेवाईक तुमच्या काही कामा येऊ शकत नाही, धन तुमच्या काही कामा येऊ शकत नाही. तुम्हाला तर म्हणजे मृत्यूच्या दारी जाणंच आहे, त्यावेळेस तुम्हाला कोणी मदत करत नाही, अशा प्रकारची ती गाथा आहे. तर न पुत्तो न धन न पुत्त असं जे आहे त्याचा तो अर्थ आहे. आपण बघू पुढे. तर काही पीपीटी बघू आपण, थोडक्यात छोटीच कथा आहे. पुत्ता मथी ती है ना, पुत्ता नथी असं आहे. ठीक आहे. इमन धम्म देसरंग सत्ता सावत्य विहरतो, म्हणजे श्रावस्तीला विहार करताना आनंद सृष्टीच्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. नेक्स्ट. तर याच्यात एवढं सांगितलेलं आहे, मी फक्त हायलाइट करतो की त्याच्याकडे 44 कोटी धन बहुती संयम करी. त्याच्याकडे 40 कोटीचं धन होतं, एवढा श्रीमंत तो श्रेष्ठी होता. आणि धन न दातब्य नव धन उपादेतब्य, म्हणजे तो आपलं धन कोणाला वाटत नव्हता, दान करत नव्हता, वाटत नव्हता, पण नवीन धन उत्पादित करत होता, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. तर इथे ती गाथा म्हटलेली आहे त्यांनी. आपल्या मुलाला तो उपदेश देतो की अंजनानं खयांग दिसवा, उपचिकानंच आचयम, मधुनंच सम आहारं पंडितो घम आवसे. तर याचा अर्थ थोडक्यात असा आहे की धन हे क्षय पावणारे आहे. हा त्याचा गुणधर्म लक्षात ठेवावा की धन नष्ट होत असतंय. कसं नष्ट होत असतं, कशा प्रकारे त्याला समजून घ्यायचं, तर उपचिकानंच आचय, म्हणजे दिमाग असते ना, किंवा काय त्याला जे कीड लागते ना लाकडाला किंवा कपड्याला, जे वाळवी, तर ती जशी त्या वस्तूची हानी करते तसे धनाची हानी होऊ शकते, याच्यावर नेहमी लक्ष ठेवायचं, धनाची हानी होऊ नये. तर पंडित लोक धनाचे रक्षण करतात आणि वाढवत राहतात, असं त्या संदर्भात तो आपल्या मुलाला सांगतो. आणि पीपीटी मध्ये खूप चांगलं धन दाखवलंय, छत्री दाखवलेली आहे की धन सांभाळून ठेवा, धन सांभाळून ठेवा, असं तो कंजूस श्रेष्ठी सांगतो. नेक्स्ट. तर सो अपरेन समयन अत्तुन पंच महानिधियो पुत्तस अनचिखित्वा म्हणजे त्यांना आपल्या मुलाला न सांगता कंजूसीनच कालंकत्वा नेला, तो मृत्यू पावला. तसेव नगरस एकस्मी द्वारगामके चांडालन कुल सहस पटिवसी, म्हणजे एक चांडाळाची वस्ती होती त्या नगराच्या बाहेर. तथे किस्सा, त्यातल्या एका चंडालिया कुच्छिंनी पट्टीसंधी गई. तिथल्या एका चंडालीच्या घरात ते म्हणजे कुशीत त्याने जन्म घेतला. ठीक आहे. नेक्स्ट. राजा तसं काले किरियन सुतवा, म्हणजे राजाला जेव्हा कळलं की तो श्रेष्ठी मेलेला आहे, तर पुत्तम असं मुलसिरी, त्याचं नाव मुलसिरी आहे, पक्को सापेतो, त्याला बोलवून, त्या मुलाला बोलवून सेठी ठाणे ठपेसी, त्याला श्रेष्ठीच्या पदावर ठेवलं. नेक्स्ट. तंपी चांडाल कुल सहस एकतो भात्या कम्मकत्वा जीवमान तस पटीसंधी गयतो पट नेव भक्ती लभती, ते जाऊ द्या. त्यांना आहे ना जेवण मिळत नव्हतं आणि रोजगारही मिळत नव्हता, हे समजलं. म्हणून त्या लोकांनी काय म्हटलं, आम्हाका अंतरे काळ कन्ये या भवी तब्बत्ती, म्हणजे आपल्यात आहे ना कोणीतरी काळकर्णी आहे ना, म्हणजे दळबद्री अशी कोणतरी व्यक्ती आहे. म्हणून ते काय केले, द्वे कोठासा होतवा, म्हणजे विभाजित करून दोन भाग करून आहे ना, त्यांनी यावत तसं माता पितरो विसुम होती, म्हणजे बराबर तिच्या आई वडिलाला त्यांनी शोधून काढलं, ताव विभाजितवा, म्हणजे बराबर तिला साईडला काढून एमस्वी कुले काळकन्नी उत्पन्नाती, या हिच्या कुशीत आहे, हिच्या घरात आहे ना काळकन्नी उत्पन्न झालेला आहे. तर ठीक आहे. आणि त्यांना मग त्या वस्तीच्या बाहेर काढलं नेहरिन्सू. तर तो कसा होता, तो मी सांगितलं खूप कुरूप होता. हाताचं, पादाचं, अख्खिनीचं, कन्नाचं, नासाचं, मुखंचं यथाठाने न अहिंसू, म्हणजे त्याचं हात, पाय, डोळे, अख्खिनी ना, कन्ना, नंतर कान है ना, नाक, मुखंच यथाठाने, जिथे इथं ते पाहिजे ना त्या ठिकाणावर ते नव्हतं. सो एव रूपेन अंग वैकल्येन समनागतो, म्हणजे ते एकदम कुरूप विचित्र त्याचं शरीर होतं. कसं होतं, पंसु पिसाचको विय,
असं म्हणजे एकदम मळकट प्रेतासारखं किंवा भूतासारखं म्हणू आपण, तसं ते होतं. तर एवं सद्यपि तंग माता न परिचज्ये, मी तुम्हाला ते सांगितलं की एवढं कुरूप बाळ किंवा एवढं दळभद्री मूल उत्पन्न होऊन सुद्धा त्या माता न परिचज्ये, त्याचा त्याग केला नाही. म्हणून ते बुद्ध घोष म्हणतात, कुच्छेयम वसित पुत्त स्मिही सिनेहो बलवा होती. म्हणजे कुशीतून म्हणजे गर्भातून उत्पन्न झालेल्या पुत्राबद्दल आईचं प्रेम खूप बलवान असतंय असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट. तर मग त्याला जेव्हा घरातून काढून टाकलं की तो आहे ना, त्याच्या आईने सांगितलं की इमस्मी नगरे कपनद्धिका आदिनम पटीय भत्तानी अथ्थी, म्हणजे या नगरात आहे ना एका ठिकाणी ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, ज्यांच्याकडे म्हणजे दरिद्री लोक आहे त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आहे, भत्तानी अथ्थी. तर तिथे जाऊन तू तुझं जीवन यापन कर असं ते आई त्या मुलाला सांगते. सो घर पटिया पटिया चरणतो, म्हणजे तो या ठिकाणाहून त्या घरावर असं फिरत फिरत असताना आनंद सेठी काले निवृत्त ठाणं गंतवा जाती सर्व हुतवा. तर त्या घरासमोरून जेव्हा तो जायला लागला ना, तर त्याला ना पूर्व जन्माचं ते थोडीशी लिंक लागली. हुतवा अत्तनो गेहंग पविसी, तो मुलगा जो आहे तो आपल्या घरात प्रवेश केला. मग तिसूपना द्वार कोटकेसे न कोची सल्लकेसी, म्हणजे 3 रूम मध्ये गेला पण तिथं कोणी नव्हतं, पण चौथ्या दारात आहे ना सगळे मग तिथं लोक होते. नंतर त्याला हाकलून दिलं, ते मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट. असं नंतर मग जेव्हा मी सांगितलं की बुद्ध तिथे जेव्हा आले तर त्यांनी बघितलं की सगळं प्रकरण काय आहे. मग त्यांनी थेरो मुलसेरी पक्को सापेसी, तर थेराचा जो मुलगा होता ना मुलसेरी, त्याला बुद्धाने बोलवलं. आणि त्याला बोलवल्यावर गावातले लोक काय एकटे, त्यांना पण क्युरियोसिटी झाली ना, सगळं त्याला हाकललं हे ते सगळं बघितलं सगळ्या लोकांनी, तर कोण आहे म्हणून असं. आणि अथ महाजन काय हो सन्निपती, अनेक लोक जमा झाले ते सगळं प्रकरण बघायला, बुद्धाने कशासाठी बोलवलं, त्या सृष्टीच्या मुलाला काय सांगतो म्हणून असं. मग सथा मुलं सेरिंग आमंते पा, त्याला बोलून बुद्धाने काय म्हटलं, जानासी येतंती पुच्छिता, ही कोण आहे तुला माहिती आहे का, ही व्यक्ती जी तुझ्या घरात घुसली कोण आहे माहित आहे का. तर तो म्हणतो न जाना मी ती, नाही मला मी नाही जाणलं. मग ते म्हणतात पिता ते आनंद सेठी ती वत्वा, तर ते हे तुझे पिता आहे आनंद श्रेष्ठी असं सांगतात. मग त्यांना काही विश्वास ठेवला नाही मुलाने. मग तेव्हा बुद्धाने त्याला आनंद सेठी पुत्तस ते पंच महानिधियो आचिखायती, असं त्याला ते पाच महानिधी जे आहे ते दाखव म्हणून. मग आचिक्का पेतवा सद्द हा पेस. तर जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्याचा त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा बुद्धाने मग ही गाथा म्हटलेली आहे. नेक्स्ट. पुत्ता मथी धनंग मथी, म्हणजे पुत्ता नथी येतो, त्याला तो एकत्र आल्यामुळे पुत्ता मथ म शब्द आलेला आहे, पण ते नथी असं वापरायचा. पुत्ता नथी म्हणजे पुत्र नाही किंवा धन नाही, ठीक आहे. पण जो व्यक्ती म्हणतो हा पुत्र माझा आहे ना, हा मथी, सॉरी इथे मथी म्हणजे माझं आहे असं आहे, असं या अर्थाने पहिली लाईन आहे. हा पुत्र माझा आहे, हे धन माझं आहे, या सुखाच्या खोट्या सुखाच्या ह्याच्यात आहे ना मूर्ख मनुष्य विहार करत असतो, राहत असतो, रमत असतो. पण आत्ताही अत्तनो नथी, अरे तुझं हे शरीरच तुझं नाही आहे, तर कुतो पुत्ता कुतो धन है ना. अरे हे आपलं शरीर आपल्या ताब्यात नाही आहे, नाही का. आपल्याला हार्ट अटॅक येतो, आपल्याला सर्दी होते, आपल्याला हातपाय गळतात, आपल्याला थकवा येतो, आपल्या शरीरावरच आपलं नियंत्रण नसतंय. आपलं शरीर पण ऱ्हास होत जात आहे, मृत्यूस पावत आहे, तर आपल्या शरीरावरही आपलं वर्चस्व नाही आहे. म्हणून ते सांगितलेलं आहे की जो म्हणतो की हे पुत्र माझं आहे, हे धन माझं आहे, हे नातेवाईक माझं आहे, ही संपत्ती माझी आहे, हे माझं ऑफिस आहे, मी आहे असं जे करतो ना, त्यांच्यासाठी त्याने हे मूर्ख लोकांचे लक्षण आहे. पण म्हणजे आपलं शरीर आपल्या ताब्यात नाही, तर पुत्र आणि धन ही तुम्हाला कुठेही काही मदत करू शकणार नाही.
जे नष्ट व्हायचं ते नष्ट होणारच आहे. तर असं ते गाथेचा अर्थ आहे. नेक्स्ट. तर याच्याबद्दल सगळं सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण इथे थांबणार आहोत. नेक्स्ट आहे. ठीक आहे. तर आपण या दोन्ही कथा इथेच थांबू. पहिल्या कथेमध्ये आपण असं बघितलेलं आहे की असे खूप लोक असतात समाजात, म्हणजे कोरिलेट जर करायचं असलं म्हणजे या कथेचं, म्हणजे इथं कथा सांगितली, बुद्धाचा उपदेश ऐकला, पण काय दैनंदिन जीवनात आपल्याला या अशा कथेचा उपयोग होऊ शकतो? तुम्ही विचार करा, तुमच्या आजूबाजूला नातेवाईकात, मित्रपरिवारात, तुमच्या कार्यालयात, तुमच्या कुटुंबात असे बरेच लोक असतील किंवा बरेच व्यक्ती असतील जे स्वतः क्रेडिट घेतात आणि काम तुम्ही करायचं आणि त्यांनी क्रेडिट घ्यायचं, असे खूप लोक असतात. आणि हीच परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे. पुढे पुढे करायची, स्वतः क्रेडिट घ्यायची, अशाला बाजूला करणं फार गरजेचं आहे. आपण सावध राहू शकतो अशा लोकांची. अशी एक प्रवृत्ती असते, त्याला आपण अटकाव आणू शकतो. नाही तर मला पुढे येण्याची संधी मिळत नाही किंवा मी काही चांगलं करतो त्याची संधी 4 लोकांना तुम्ही सांगू शकता जर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर. आणि मूर्ख लोक जे असतात त्यांच्या संगतीत बिलकुल राहायचं नाही, त्यांच्यामुळे नुकसानच होत आहे. तुमचे कुठे आता मित्र असतील, नातेवाईक असतील, जवळचे लोक असतील, ऑफिसचे पण असतील, ते तुम्हाला खूप म्हणजे आनाभाका देतील, मी असं करीन, मी तसं करीन, पण नाही कोणी कोणाच्या मदत करू शकत नाही. मूर्ख मनुष्य खूप नुकसानदायक असतो, खूप नुकसानदायक असतो. याची वेळीच जाणीव ठेवा रोजच्या जीवनात म्हणजे आतापासून. तुम्हाला तर माहितच आहे हे असं आहे म्हणून, पण आपण एक उपदेश ऐकलेला आहे, एक अट्टकथा ऐकलेली आहे, एक गाथा ऐकलेली आहे. बुद्ध जेव्हा असं सांगतात उदाहरणासहित, या जन्माचं पण आपण बघितलं, त्या जन्माचं पण बघितलं, आणि बुद्ध सांगतात अरे मूर्खाची संगत नको, मूर्खाची संगत नको करू. असे मूर्ख जे असतात ते थोडेसे आयडेंटिफाय करा तुम्ही आणि त्यांना थोडस बाजूला सारा, त्यांच्यावर अवलंबून राहू नका. कारण सिगालो वाद सुत्तामध्ये पण सांगितलेलं आहे ना की खरा मित्र कोणाला म्हणावं, आणि जो मित्र म्हणतो पण तो मित्र नसतो. म्हणजे त्यातलं एक उदाहरण खूप आवडलेलं आहे, मी नेहमी सांगत राहतो सगळ्यांना, की एखादा व्यक्ती तुम्हाला सांगतो की खूप माझी इकडे ओळख आहे, तिकडे ओळख आहे, तुला काही काम असेल तर मला सांग. आणि आपल्याला कधीतरी काम पडतंय त्या व्यक्तीशी, आणि ती व्यक्ती सांगते और करतो असं सांगून आहे ना, तुमचं ते काम पुढे पुढे ढकलत जात आहे. आणि नंतर एक दिवस हात वर करतो, अरे त्याची तर बदली झाली, अरे तो तर मेला, अरे तो तर असं झाला, तो तर तसं झाला, आणि हात वर करतो. ज्याच्या भरोशावर आपण राहिलो तोच आपल्याला जो आपण जवळचा मित्र मानत होतो, समजत होतो, पण ऐन मोक्याच्या वेळेस तो आपल्याला साथ देत नाही आणि हात वर करतो, त्याला मित्र समजू नये, त्याला शत्रू समजावा. आपल्याला सिगाला वाद सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. तर असे मूर्खाच्या बाबतीत आहे किंवा शत्रू, मित्र, पंडित याच्या बाबतीत बुद्धाने वेळोवेळी सांगितलेलं आहे, आणि तेच आपण शिकायचं असतंय आणि रोजच्या जीवनात त्याचा उपयोग करायचा असतो. इकडे कंजूस श्रेष्ठीबद्दल बघितलं आपण की त्यावेळेसचे लोक, याच्या आधी पण बघितलेलं आहे, मठ्ठ कुंडली पुत्त जो एक गाथा सुत्त आपल्या अट्टकथा होऊन गेली, की त्याच्या वडिलाने त्याला ट्रीटमेंट दिली नाही, की आपल्या घरात डॉक्टरला बोलवलं, लोकांना कळेल की हा आजारी आहे तर सगळे लोक येतील, माझं धन बघेल. तर तो त्याला म्हणजे मृत्यू समयी त्याला घराच्या बाहेर एखाद्या खाटेवर झोपवत होतो की नको औषधाचा खर्च, नको लोक माझ्या घरात यायला. आणि तो बिचारा मृत्यूची वाट बघतो तो मुलगा, आणि बस मरणाच्या क्षणाची वाट बघत असतो. पण त्याच वेळेस बुद्ध तिकडून जात असतात आणि बुद्धाला तर ते माहीतच असतंय. म्हणून बुद्ध जेव्हा जातात तर हा फक्त त्यांचा प्रसन्न चित्त, त्यांच्याकडे प्रसन्न चित्ताने बघतो आणि मृत्यू पावतो, आणि तो मठ्ठ कुंडली देवपुत्त म्हणून स्वर्गात उत्पन्न होतो. ती कथा आपण बघितलेली आहे. पण कंजूस श्रेष्ठीच्या कथा आपल्याला ना पाली साहित्यात खूप मिळतात. खूप धन कमावणारे आणि लपून ठेवणारे, पण त्यांचे विपाक पण आपल्याला बघायला मिळतात. या कंजूस श्रेष्ठीने कधीही धन कोणाला वाटप केलं नाही, पण धन वाढवा कशासाठी वाढवा, त्याने ते वाढलं नाही. आणि शेवटी काय झाला, शेवटी एका चांडाळाच्या कुशीत त्याचा जन्म झाला, आणि हात पाय डोकं पण जागेवर नाहीये.
एकदम कुरूप झाला आणि दळभद्री पण झाला. त्याचं नशीब एवढं खराब होतं, त्याच्यामुळे इतर लोकांना पण त्रास व्हायला लागला. त्यांनी सगळ्यांनी हाकलला. तर एवढं धन जे आहे ते जमिनीच्या खालीच राहिलं. हा मेला आणि वाईट योनीत जन्म झाला. वाईट म्हणजे रूपाच्या बाबतीत सांगतो. तर असं झालं, काहीच फायदा नाही झाला त्या धनाचा. म्हणून बुद्ध म्हणतात की असं धन काही कामाचं नाहीये जे आम्ही त्याचा सदुपयोग करू शकत नाही. तर असे कंजूस श्रेष्ठीच्या कथामधून आपल्याला बरंच काही मिळतंय. आपली दान पारमिता थोडी तरी म्हणजे वाढायला पाहिजे. आपली मूठ आहे ना थोडीशी सैल व्हायला पाहिजे. अशा जर कथा ऐकून जर थोडीशी तुमची मूठ सैल झाली तरी अट्टकथा सत्कारणे लागली असं आपण समजू. आणि मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. साधु साधु साधु. धन्यवाद सर. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक यांच्या माध्यमातून व्याख्यान क्रमांक 29 बालवग्गो गाथा क्रमांक 61 आणि 62 याच्यावर सुंदर प्रकारे प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्या गाथेतील महाकස්සप, आणि आनंद सेट्टीवत्तू अशा ह्या 2 कथांच्या माध्यमातून सरांनी आपल्याला आज वर्तमानामध्ये जीवन जगताना ह्या कथा किती महत्वाच्या आहे याचा सारांश सरांनी लेक्चर समाप्त करता करता सांगितलेला आहे की किती जरी धनाचा संग्रह केला, किती जरी संपत्तीचा संग्रह केला, तर आजच्या सरांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जर आपण सारांश घेतला तर शेवटी आपण धन दौलत बंगला गाडी एवढंच काय, तर आपले मुलं बायको आपण ज्याला परपंच म्हणतो तो देखील आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. सरांचा उद्देश सांगण्याचा हाच होता की माणूस इहलोक सोडल्यानंतर किंवा मृत्यूला गेल्यानंतर त्या व्यक्तीसोबत 2च गोष्टी येतात. जर आपण सरांची कथा बारकाईने ऐकली असेल तर त्यातून हाच सारांश येतो की धन दौलत बंगला गाडी किंवा परपंच जो काही आहे हे भौतिक सुख इहलोक संपल्यानंतर जाताना 2च गोष्टी सोबत येतात. ते म्हणजे आपण केलेले कुशल कर्म आणि आपण केलेले अकुशल कर्म. कुशल कर्माचा पगडा जर भारी असेल तर नक्कीच आपण उच्च स्थानाला जाऊन बसू शकतो, आणि अकुशल कर्माचा जर पगडा भारी असेल तर आपण नक्कीच खालच्या स्थानावर जाऊन बसू शकतो, यात मात्रही शंका नाही. अशा प्रकारे सरांनी आज देखील आणि आजपासून 5000 वर्षानंतर सुद्धा बुद्धांची वाणी आपल्या सर्वांना जीवन जगताना किती प्रॅक्टिकली जीवन जगण्याचा मार्ग सोपा करते अशा पद्धतीचं सरांचं असं मार्गदर्शन होतं. त्याचबरोबर संगत कशी असावी कशी नाही याचा सुद्धा सारांश सरांनी सांगितलेला आहे. आणि सरांनी उल्लेख केला की भगवान बुद्धांनी आपल्या प्रत्येक उपदेशामध्ये मित्र असो किंवा परिवार असो याचं पालन पोषण असो किंवा मित्राची संगती असो कशा पद्धतीने करावं आजच्या कथेचं सारांश होतं. म्हणजे थोडक्यात असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयनं एतं उत्तम मंगलम. म्हणजे मूर्ख लोकांपासून लांब राहा, चांगल्या लोकांच्या संपर्कात जा आणि आपल्या ज्या समाजामध्ये ज्या कुळामध्ये वावरतो त्या कुळाचं नाव उज्ज्वल होईल असे कार्य आपण सतत करत राहावं. अशा प्रकारे आजच्या कथा जरी छोट्या असल्या परंतु खूप मोठा सारांश खूप मोठा भावार्थ आपल्याला देऊन जातात. मी धन्यवाद देतो सरांना की त्यांनी सुंदर प्रकारे साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हा सगळ्यांना ह्या कथेचा सारांश सांगितला. यानंतर ह्या कथेला संबंधित जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा धम्माला धरून काही प्रश्न असतील तर आपण नक्की सरांना प्रश्न विचारू शकतात. आपल्याजवळ प्रश्न उत्तरासाठी वेळ या ठिकाणी आहे. मी सरांची अनुमती घेऊन आपला हा मंच प्रश्न उत्तरासाठी या ठिकाणी खुला करतो. ज्यांना शंका असतील किंवा प्रश्न असेल तर त्यांनी डायरेक्ट मिसाळकर सरांना प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद. सर मला विचारायचं आहे, विचारू का सर? सर मी चित्रा मात्रे कल्याणहून बोलते. सर मला तुम्ही जे एक तो टेबल जे दिलेला आहे ना, चूळ सील, मज्जिम सील आणि महासील असा जो टेबल दिलेला ना, तर त्याच्याबद्दल विचारायचं. म्हणजे ते कसं वर्गीकरण केलेलं आहे त्याचं आणि अर्थ काय त्याचा? नाही, हे जे आहे ना ऍक्च्युअली त्याचा अर्थ असा आहे की शिलाचं पालन केलं तरच तुमची व्यवस्थित म्हणजे मन चित्त एकाग्र होईल.
आणि नंतर म्हणजे समाधी लागेल आणि समाधी नंतर मग तुम्हाला पय्या जागृत होईल तुमची आहे ना. हा सिक्वेन्स आहे. पण तुम्ही खूप डिस्टर्ब आहात वेगवेगळ्या कारणामुळे, तर तुमचं मन एकाग्र होऊ शकत नाही. मन एकाग्र होऊ शकत नाही तर तुम्हाला ज्ञान मिळू शकत नाही, जे म्हणजे धम्माच्या याच्यातून बोलतो मी. तर त्यासाठी शील त्यांनी महत्वाचं सांगितलेलं आहे. आणि मग शिलावर खूप चर्चा केलेली आहे त्यांनी, म्हणून काही वेगवेगळ्या प्रकारचे जे शील सांगितलेले आहे, पंचशील, अठ्ठशील, दसशील असे अलग अलग प्रकारचे आहे. आणि नक्की म्हणजे शील म्हणजे नक्की काय आहे की नाही. आपण मुसावादा म्हणतो म्हणजे फक्त आपण बोलतो की खोटं बोलू नये, पण ते तेवढं नाहीये. ते खूप सविस्तर त्याची माहिती आपल्याला विशुद्ध मग्गामध्ये किंवा इतर साहित्यात आपल्याला मिळते. डिटेल स्टडी अनेक भिक्खूंनी त्याच्यावर लिहिलेलं आहे किंवा उपदेश दिलेला आहे. तर थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे शीलाचं जसं शक्य होईल तसं पालन व्हायला पाहिजे, जसं शक्य होईल तसं. तुमच्याकडून 100% होणार नाही, माझ्याकडून नाही होणार नाही, हे नक्की आहे. पण जेवढं शक्य होत असेल तेवढं करा. किंवा आपण म्हणतो ना उपसत आहे, एक दिवस उपसत केलं नाही तर त्या दिवशी तरी म्हणजे पंचशील, अष्टशील जे काही तुम्हाला जमत असेल तेवढं शीलाचं पालन करा, नाही का. त्या दिवशी प्राणी हिंसा करू नका, शक्यतो खोटं बोलू नका, म्हणजे बोलूच नका ना जास्त, त्यामुळे खोटं बोलायचा प्रश्नच येणार नाहीये. किंवा बाकी पण गोष्टी आहेत त्या पण तुम्ही टाळू शकता. उपसत म्हणजे एक्सक्लुसिव्ह तो एक दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही ते कमीत कमी त्या दिवशी तरी फॉलो करता. आणि मग कोणी गुरुवारी करेल, कोणी रविवारी करेल, कोणी पौर्णिमेला करेल. तसं तर रोजच करायला पाहिजे, पण जसं शक्य होईल तसं करा आणि मग पुढे प्रगती होते. डी.एल. कांबळे सरांचं जे आहे ते डिटेल मध्ये नाही आहे, त्या मराठीत आहेत पण ते सविस्तर नाही. आपण आता ज्या अट्टकथा घेतल्या का नाही, तुम्हाला असं सविस्तर कुठेच मिळणार नाही. ते थोडक्यात आहे, सारांश मध्ये आहे ते. सर मी शिवाजी कांबळे बोलतोय. हा बोला. मला जरा धुतांकाबद्दल माहिती पाहिजे. धुतांक कुठल्या ह्याच्यात जरा साहित्य मी बरंचसं बघितलं, चेक केलं. याच्यात मिळेल ना तुम्हाला, आपला मिलिंद पै मिळेल ना, एक चॅप्टरच आहे धुतांगाचा. कुठे कुठे सर? विशुद्ध मग विशुद्ध मग्ग, हा जवळच आहे पुस्तक. मी तुम्हाला सांगतो नक्की कुठे आहे. हे पहिल्या भागातच सेकंड चॅप्टर आहे. बर, ठीक. हा, धुतांगा निर्देशो. हो. ऍक्च्युली आपल्या पीपीटी मध्ये खूप सुंदर त्यांनी खूप मेहनत करून ते बनवलेलं आहे. त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही अभ्यासासाठी पाहिजे असेल तर. मी त्याच्यावर सविस्तर वर्णन आहे. तर सांगायचा अर्थ की शिल्लक किती आहे काय ते सांगितलं. ते सांगितलं ना, पंचशील, दसशील त्याचा वेगवेगळा प्रकार आहे. आता मी मुसावादाचं जे सांगितलं ना, तर अर्धवट बोलणे, टोमणे मारणे, नाही का, वायफळ बडबडणे, असं खोटं बोलणे, अशा या ज्या गोष्टी आहे ना, या मुसावादामध्ये येतात. नुसतं खोटं बोलणं येत नाही. तसंच प्रत्येक शिलाच्या बाबतीत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, काया, वाचा आणि मन या तिघांनी त्याचं शील पालन व्हायला पाहिजे. म्हणजे मी एखाद्याला मारतो प्रत्यक्ष तर ते फिजिकल झालं आहे ना, ते कायानं मारणं झालं, ठीक आहे. नंतर शब्दाने बोलणं आहे ना, की मी तुझा जीव घेईन, ठीक आहे. असं आपण जेव्हा हे करतो की मी तुझं पाय तोडेन, तर हे शाब्दिक वार झालेला आहे. आणि मनातल्या मनात अरे ना, मला असं वाटतं ना याचा पायच तोडायला पाहिजे, तर हे मानसिक असं. तर शिलाचं जे पालन व्हायला पाहिजे ना, ते कायेनं, वाचेनं आणि मनानं व्हायला पाहिजे. तर त्याचं ती सार्थकी लागतंय. नाहीतर प्रत्यक्ष तर मारू शकत नाही, पण मनातल्या मनात मी खूप शिव्या देतो किंवा खूप वाईट चिंतन करतो दुसऱ्याचं, तर ते शिलामध्ये जात नाही. याच्या खूप सुंदर कथा आहे, याच्या उपसताच्या बाबतीत पण वगैरे खूप सुंदर कथा आहेत. येतील पुढे आपल्याला धम्मपद अट्टकथामध्ये खूप सुंदर कथा येतील पुढे याच्या बाबतीत. धन्यवाद सर. आता आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. सब पापस करणं
कुशलास उपसंपदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धान शासनम् धम्मं चरेषु चरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योजपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नापमज्जति नाति मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं गय्यं धामो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं गय्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु